सर्वांचं स्वागत करतो मी. हे आजचं 116वं पुष्प, जे एक असामान्य व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यावरती आहे. मी जेव्हा वायकीपीडिया सर्फ करत होतो तेव्हा ते वाचतानाच माझी दमछाक झाली. तर त्यांनी आयुष्यात काय काय केलं हे आता आपल्याला ऐकताना त्याच्याही पेक्षा मजा येईल. आणि मी एवढंच सांगेन की न्यूक्लिअर फिजिसिस्ट अँड चेअरमन ऑफ ऑटॉमिक एनर्जी कमिशन, ह्याच्या पुढचं इंट्रोडक्शन मी डॉक्टर जान्हवी यांना करायला सांगतो, कारण मी बोलायला लागलो तर ते नेव्हर एंडिंग होईल परत. तेव्हा डॉक्टर जान्हवी, मी तुम्हाला हँडओव्हर करतो आणि तुम्ही इंट्रोडक्शन करा आणि त्याच्यानंतर सौ अनिता पाटील हे या पुस्तकावरती बोलतील. डॉक्टर जान्हवी, तुम्हाला हँडओव्हर करतोय मी. धन्यवाद. नमस्कार रसिक वाचक हो. नमस्कार. सर्वप्रथम माझी मैत्रीण आणि आजच्या वक्त्या सौ अनिता पाटील या परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहून ती सत्यात उतरवणाऱ्या अनेक दिग्गजांपैकी एक म्हणजे डॉक्टर होमी भाभा. आपल्या देशाला मूलभूत विज्ञान, विशेषतः अणुशास्त्र आणि त्याचे तंत्रज्ञान याची ओळख करून देत, कित्येक शास्त्रज्ञांना प्रेरणा देत त्यांनी नवीन क्षितिज मोकळी करून दिली. त्यांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या शास्त्रज्ञांमुळे विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे भारत आज जगातील एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं आहे. अशा शास्त्रज्ञांची समाजाला ओळख होणं आवश्यक आणि महत्वाचं आहे. म्हणूनच नुकतेच दिवंगत पावलेले मनोविकास प्रकाशनचे श्रीयुत अरविंद पाटकर यांनी सौ अनिता पाटील यांना डॉक्टर काकोडकर यांचं चरित्र लिहिण्यास उद्युक्त केलं आणि त्यांनीही अतिशय मनपूर्वक आणि मेहनतीने विविध लोकांच्या मुलाखती घेऊन अनेक विषयांची माहिती करून घेऊन हे काम पूर्ण केलं. त्याच्यावर त्यांचा भाऊ ज्येष्ठ पत्रकार श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संपादकीय संस्कार केले आणि हे पुस्तक तयार झालं. त्याच्यावर बोलायला आपण त्यांना आज आमंत्रित केलं आहे. सौ अनिता पाटील यांचा जन्म 9 जून 1963 रोजी झाला. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, विज्ञान लेखक, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन चे संस्थापक, शास्त्रज्ञ श्रीयुत V. कुलकर्णी यांची ही कन्या. त्यांचं शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर इथे झालं. नंतर DG रुपारेल कॉलेजमधनं त्यांनी मराठीत पदवी प्राप्त केली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS मधून मेडिकल आणि सायकियाट्रिक सोशल वर्क या विषयातले पदव्युत्तर शिक्षण 1985 रोजी पूर्ण केले. 1986 पासून त्या भाभा अणुसंशोधन केंद्रात वैद्यकीय आणि मनोचिकित्सक म्हणून म्हणजे मेडिकल अँड सायकियाट्रिक सोशल वर्कर म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत विविध प्रकारच्या आजारपणांमुळे उद्भवणाऱ्या विविध शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा समस्यांबाबत रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना त्यांनी योग्य ते मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं. त्यामुळे विविध स्तरातील व्यक्तींना जवळून बघण्याचा आणि ओळखण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. मात्र आई आणि सासूबाई यांच्या वाढत्या वयात त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी 2016 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर सदर चरित्रग्रंथाची कामगिरी त्यांच्याकडनं कशी घडली हे त्यांच्या भाषणात ओघाने येईलच. पण तत्पूर्वी BRCत असताना त्यांनी प्रसंगोपात लेखनही केलं. जसं की लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग पुरवणीत देशस्थानची खाद्य संस्कृती, चाकोरी बाहेरील घडण, पोचपावती समाधानाची, निर्मळतेचा धरा इत्यादी लेख प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अझीज मिर्जा यांच्या लेखाचे मनस्वी फुलकोमल हुसेन म्हणजे हे MF हुसेन यांच्यावरचं शब्दांकन, तसंच ऋतुरंगच्या दिवाळी अंकात मी व माझी आई या डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या लेखाचं शब्दांकन त्यांनी केलं. लोकमत दिवाळी अंकात प्रथम पुरुषी या पुरवणीसाठी ऋणानुबंध निसर्गासाठी हा पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्यावरील लेख, तसंच झी मराठी दिशा या साप्ताहिकासाठी
महिला शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे लेख त्यांच्या लेखणीतून उतरले आहेत. त्यात नुकत्याच निवर्तलेल्या विदुषी डॉक्टर अलका देशपांडे यांच्या कार्याची ओळख करून देणारा निष्णात व समर्पित या लेखाचा समावेशही आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर लिहिलेल्या या सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अनुयात्रिक डॉक्टर अनिल काकोडकर या चरित्र ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. या पुस्तकाला 2019चा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत प्रौढ विभागातील चरित्र या वाङ्मय प्रकारासाठी न.चिं. केळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे अशोक देवदत्त टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चरित्र ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर डॉक्टर अनिल काकोडकर अ मॅन ऑफ मिशन या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या यशस्वी लेखन कामगिरीनंतर साहजिकच अजून एका मान्यवरांच्या चरित्र लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पेलली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी दॅट इज ICT म्हणजे पूर्वीचं UDCT चे माजी संचालक पद्मविभूषण प्रोफेसर मनमोहन शर्मा यांचे चरित्र गुरुनाम गुरु पद्मविभूषण प्राध्यापक MM शर्मा या नावाने दिनांक 6 जून 2025 रोजी प्राध्यापक शर्मा, डॉक्टर काकोडकर आणि प्राध्यापक शर्मांचे अनेक मान्यवर विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाले. या चरित्राचे इंग्रजी भाषांतर अ डिव्हाइन सायंटिस्ट पद्मविभूषण प्रोफेसर MM शर्मा या नावाने आणि तसेच हिंदी भाषांतरही प्रसिद्ध झाले आहे. तर सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अनुयात्रिक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी मी आता सौ अनिता पाटील यांना पाचारण करते. पुढील सूत्र अनिता पाटील यांच्या हाती सुपूर्द करते. अनिता. धन्यवाद. एवढी मोठी ओळख करून देण्याएवढी काही मी मोठी नाहीये, परंतु सर्वप्रथम रसिका वाचक मंचाच्या सर्व वाचकांना माझा नमस्कार आणि मला या प्रतिष्ठित मंचावर बोलावून आपल्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. सुरुवातीला एक अगदी महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे अशी की संपूर्ण चरित्रात डॉक्टर काकोडकर असा उल्लेख आहे, पण डॉक्टर काकोडकरांना आम्ही नेहमी सर असंच म्हणतो. त्यामुळे आता मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा मी त्यांचा उल्लेख डॉक्टर काकोडकर असा नाही करू शकत, तर मी सर असंच म्हणेन. तसंच डॉक्टर काकोडकरांच्या मातोश्री म्हणजे कमलाताई, तर त्यांना पण आम्ही आजी म्हणत असू, तर त्यामुळे त्यांनाही त्यांचा उल्लेख करतानाही मी आजी असंच म्हणेन. चरित्र लेखन करताना औपचारिकता पाळायला लागते, त्यामुळे संपूर्ण चरित्रात त्या दोघांचेही उल्लेख हे डॉक्टर काकोडकर आणि कमलाताई असेच आले आहेत. पण आता इथे मात्र मी आजी आणि सर असंच म्हणणार आहे. तर हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं त्याचा एक फार मोठा किस्सा आहे. आता डॉक्टर जान्हवींनी सांगितलं की मी स्वेच्छानिवृत्ती घेतली 2016च्या नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर एक दिवस मी अगदी सहज मनोविकासचे संस्थापक अरविंद पाटकर यांना फोन केला आणि त्यांच्याशी बोलत होते मी. त्यांना म्हटलं मी तुम्हाला एक बातमी देते. म्हणाले काय हो? म्हटलं अहो मी नोकरी सोडली. तर त्यांचं अगदी ताबडतोब असा मला प्रश्न होता, मग माझं एक काम कराल का? मला काय कल्पना ते काय म्हणणार. ते म्हणाले अहो तुम्ही काकोडकर सरांचं एक चरित्र लिहून द्याल का? आणि मी अगदी म्हणजे इनोसंटली त्यांना हो असं जोरात सांगून टाकलं, हो नक्की लिहून देते. म्हटलं पण आपण सरांची परमिशन घेऊया. त्याप्रमाणे आम्ही सरांच्या घरी गेलो, सरांची रीतसर परवानगी घेतली आणि त्यानंतर मग ह्या चरित्र ग्रंथाचं काम सुरू झालं. खरं म्हणजे मी काही तशी प्रथितयश लेखिका नाही, पण तरीसुद्धा माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या हाती पाटकरांनी लेखणी सुपूर्द केली. मी 28 तारखेलाच पाटकरांच्या मुलाशी बोलली ह्या संदर्भात की आमचा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही याल का ह्या कार्यक्रमात, म्हणजे निदान ऐकायला छान वाटेल. आणि 29 तारखेला पाटकरांचं दुर्दैवी निधन झालं. माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व कुटुंबियांच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मग मी पुढचं माझं जे काही मनोगत आहे, भाषण आहे ते चालू करते. कसं होतं की मी BRCत 30 वर्ष नोकरी केली, तर त्यामुळे कसं होतं की मला संस्थेविषयी बऱ्यापैकी माहिती होतं. मला सायंटिफिक काय गोष्टी चालल्यात हे माहिती नव्हतं, पण सिस्टम्स काय आहेत, की कुठल्या डिव्हिजन्स आहेत, कसं प्रमोशन्स होतात,
काही मोठी माणसं ऐकून तरी का होईना नक्की माहिती होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की चेअरमन ॲटॉमिक एनर्जी कमिशन म्हणजे अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे किती मोठी, म्हणजे याला ला लावून मी सांगू शकते की किती मोठी व्यक्ती हे पण मला माहिती होतं. सरांच्या मोठेपणाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, चांगुलपणाबद्दल आणि त्यांच्या साधेपणाबद्दलही खूप माहीत होतं. आणि मी नोकरीत असतानाच काही कारणाने सरांच्या आईंची म्हणजे आजींची आणि माझी ओळख झाली होती. महिला आयोगाचा एक म्हणजे आमच्याकडे जे विमेन सेल आहे त्यांचा काही कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी आजींना बोलावलं होतं. तर आजींना आणायला मी गेले होते त्यांच्या घरी मलबार हिलला. तेव्हा आजींची आणि माझी ओळख झाली होती. त्याच्यानंतर काही दिवसांनी आजींचं एक धागा सुताचा हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. मी इथे दाखवते. हे तुम्हाला दिसतंय का? हे एक धागा सुताचा हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि त्याचं शब्दांकन माझा धाकटा भाऊ चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केलं. या आजींच्या आत्मचरित्रामुळे आजींचं आयुष्य, त्यांची पूज्य बापू आणि त्यांच्या तत्वज्ञानावरील श्रद्धा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली यांची ओळख झाली आणि ह्या चरित्राची अनऑफिशियल कोऑर्डिनेटर मी होते. त्यामुळे आजींचा आणि माझा खूप सहवास झाला, जवळीकही झाली. त्यानंतर काय, जसं आत्ता डॉक्टर गांगाल यांनी सांगितलं की मी सरांच्या लेखाचं शब्दांकन केलं होतं मी आणि माझी आई. तर त्यामुळे काय झालं की त्यानिमित्ताने मला सरांच्या आणि आजींच्या नात्याचे वेगवेगळे पैलू समजले. पण त्याचबरोबर त्यांनी मुलाची जी काही जडणघडण केली, मुलावर केलेले संस्कार आणि जीवनमूल्यांची धरलेली कास कुठल्याही परिस्थितीत ती सोडली नाही. आणि त्याबरोबरच आपल्या मुलाचा उंचावलेला प्रगतीचा आलेख आणि तरीसुद्धा आपला मुलगा जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं आहे, ह्या सगळ्याची थोडीफार का होईना ओळख झाली. पण असं आहे की हिमालयाची उंची असलेल्या व्यक्तीचं चरित्र लिहायला इतकी माहिती पुरेशी आहे का? तर ते अजिबातच नाही. मग त्याच्यासाठी मला सरांशी भेटणं गरजेचं होतं, त्यांच्याशी बोलणं जरुरीचं होतं. मग तेव्हा त्यावेळी माझी जी समजूत होती, त्या समजुतीप्रमाणे मी एक आराखडा तयार केला की आपण हे असं 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 लिहूया आणि नंतर मग म्हणजे आपण असं लिहूया असं मी ठरवलं. तर तुम्ही हे आत्ताच म्हणाले की सरांचं विकिपीडिया बघायला गेलं तर मी बोलायचं थांबूच शकणार नाही. तसं सरांचं ऑफिशियल बायोडेटा 24-27 वगैरे काहीतरी पानांचा आहे. जेव्हा मी चरित्र लिहायला सुरू केलं तेव्हा त्यात कदाचित तो 30-35 पण झाला असेल. त्यात त्यांच्या अगदी जन्मतारखेपासून त्यांचं शिक्षण, भूषवलेली पदं, मान-मरातब, महत्त्वाचे अचिव्हमेंट्स हे सगळं आहे. पण मग माझ्यापुढे प्रश्न होता, मग मी तसंच लिहायचं का? म्हणजे इज इट गोइंग टू बी अ एक्सटेंडेड बायोडेटा? तर तसं नाही लिहायचं. बरं, सगळ्यात एक अशी पण गोष्ट होती की मी काही शास्त्रज्ञ नाही. त्यामुळे मी त्यांच्या सायंटिफिक अचिव्हमेंट्स लिहिल्या नाहीत, किंबहुना मी लिहू शकत नाही आणि किंबहुना ह्या चरित्राचा तो उद्देशही नाही. मग मी मलाच पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी मग मी माझ्या व्यावसायिक शिक्षणाचं म्हणजे मी MPSW मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कर आहे, त्याचा आधार घेतला आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फाइंडिंग अ पर्सन बिहाइंड अ पर्सोना. मग मला काय पडले होते प्रश्न, की बुद्धिमान माणसं खूप असतात, पण त्या बुद्धिमान माणसांच्या तेवढ्यामधली एकच व्यक्ती गरुड भरारी घेऊ शकते. असं का होतं? आपल्या मूळ विषयाखेरीज इतर अनेक विषयांमध्ये एखाद्या व्यक्तीला कशी काय गती असू शकते? आयुष्याच्या विविध टप्प्यावर सरांना निरनिराळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. त्यावर मातही करायला लागली. तेव्हा त्यांनी काय विचार केला? अमुक एक निर्णय का घेतला? तर त्या निर्णयामागचा विचार काय होता? देशहिताचा विचार करताना ते आपल्या मतांवर ठाम कसे राहू शकतात? एखादी व्यक्ती इतकं मूल्याधिष्ठित जीवन म्हणजे पराकोटीची नीतिमत्ता बाळगत कशी काय जगू शकते? एखादी व्यक्ती इतकी निर्मोही असू शकते का? देशहित जपण्यासाठी अगदी कठोर होणारी व्यक्ती तितकीच मृदू असू शकते का? म्हणजे नम्रता आणि कणखरपणा हा एकाच व्यक्तीमध्ये असू शकतो का? इतक्या जबाबदाऱ्या पेलल्या तरीही सर हे अतिशय कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत. तर त्यांनी हा वर्क लाईफ बॅलन्स कसा काय साधला? आजकाल तरी फारच असं बिरुदावली झाली वर्क लाईफ बॅलन्स. तर त्यांनी तेव्हा ते कसं काय केलं? या आणि इतरही बऱ्याच गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यासाठी अर्थात मी सरांशी, त्यांच्या सहकाऱ्यांशी, मित्रांशी, कुटुंबियांशी बऱ्याच जणांशी संवाद साधला. मी जेव्हा सरांशी संवाद सुरू केला,
तेव्हा मला काही जुजबी माहिती होती. मी कधी कधी गुगलवर वाचायचे, कधी यूट्यूब पण काही काही व्हिडिओज बघितले आणि त्यानंतर मी सरांना अनेक प्रश्न विचारत असे. काही प्रश्न खरं म्हणजे ना अगदी बालिशही असत, पण सरांनी कधी हे काय तुला एवढं पण माहित नाही का असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर तर दिलीच, पण मी अमुक एक निर्णय घेताना कसा विचार केला, तो अमुक पद्धतीनेच का केला याचं विवेचनही केलं. आणि एका गोष्टीची मला अगदी जाणीव झाली, ती म्हणजे मला जे काही माहिती होतं, म्हणजे मला जे वाटत होतं की मला हे हे माहिती आहे, तर ते म्हणजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हिमनगाचा 1/8 पेक्षा सुद्धा कमी भाग होता. आणि नंतर जेव्हा आमचे सगळे सेशन्स झाले, तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या हाती खूप मोती लागलेत आणि मला जे मोती मिळाले आहेत, तर आता माझं काम असं होतं की त्या मोत्यांचा एक सुंदर माळ तयार करणं, ती गुंफणं आणि ती मी माझ्या पद्धतीने करायचं ठरवलं. ह्याचं लिखाण करताना ना सुरुवातीला मला खूप टेन्शन आलं होतं. कारण सरांचं चरित्र लेखन म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे. ह्याची मला हळूहळू कल्पना आली होती आणि प्रचंड दडपण आणि मी खूप टेन्शनमध्ये होते. पण या टप्प्यावर माझा धाकटा भाऊ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी, तो धाकटा असला तरी त्याने मला प्रचंड आधार दिला आणि काय असावं, काय नसावं ह्याच्या त्यांनी मौलिक सूचना केल्या. म्हणजे मला आठवतं की थँक्स टू मुंबई ट्रॅफिक जॅम की माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधनं म्हणजे सांताक्रूज टू ठाणे येईपर्यंत 1.5-पावणे 2 तास लागला आणि तो पूर्ण काळ चंदू माझ्याशी फोनवर बोलत होता. काय असावं, काय असू नये, काय कशा पद्धतीची एक तटस्थता असायला हवी हे सगळं लिहिताना, की तुझे त्यांच्याशी असलेले संबंध लक्षात घेता आपण भावनाविवश होऊन काहीतरी लिहू शकतो. तर तसं न करता जे आपल्याला म्हणायचे ते कसं शब्दात प्रतीत व्हायला पाहिजे, अशा मौलिक सूचना दिल्या. आणि शिवाय आम्हा कुटुंबियांना आदर असलेल्या मराठी साहित्यातील व्यासंगी लेखक धोंड विठ्ठल देशपांडे यांचं राजमुद्रा पुस्तक वाचच असा त्यांनी आग्रह केला आणि त्यांनी सांगितलं हे पुस्तक तू परत परत वाच, त्यांनी तुला कल्पना येईल की कशा पद्धतीने लिहिलं म्हणजे ते अपील होऊ शकतं. त्याच्या या शिकवणीनंतर मी लेखनाचा श्रीगणेशा केला. सगळं लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याचं उत्तम संपादनही केलं. तर सुरुवातीचे काही चॅप्टर हे मी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच लिहिले. म्हणजे सरांच्या आईवडिलांच्या पार्श्वभूमीपासून ते सरांचा BRCतला प्रवेश इथपर्यंत सगळे चॅप्टर क्रमाने लिहिले. आणि त्यानंतर मात्र ते सगळे चॅप्टर आहेत ना, ते इश्यू बेस्ड आहेत. म्हणजे त्यातील समान धागा ओळखून त्यांचा एक मी वेगळा गट केला, म्हणजे एक वेगळा सेक्शन केला. त्या प्रत्येक सेक्शनला आकर्षक असं एक शीर्षकही दिलं आणि सगळे मिळून 58 चॅप्टर झाले आणि 12 सेक्शन झाले. इथे मी तुम्हाला ही जी अनुक्रमणिका आहे ती दाखवते. ही अशी दिसतीये का? ही दिसतीये का? अंदाज येतो अंदाज येतो. तर त्यांचे तुम्हाला काही अशा सांगते की त्यांना डॉक्टर रामण्णा, डॉक्टर सेठना किंवा डॉक्टर होमी बाबा यांचा सहवास लाभला किंवा आणखीनही एक दुसरे शास्त्रज्ञ होते. तर त्यांच्या सहवासाबद्दल लिहिताना त्याला मी असं नाव दिले प्रज्ञावंतांचा सहवास. किंवा भारताचा जो अणुकरार, भारताने जो अणुकरार केला अमेरिकेबरोबर, तर त्या संबंधीचे जे काही 5 चॅप्टर आहेत त्याला 1, 2, 3 ची बखर असे सगळ्यांना जरा आकर्षक नावं मी दिली. तर तुम्हाला मी पहिल्या 4 सेक्शन बद्दल जरा सविस्तर सांगणार आहे आणि नंतर मग मला त्यांचे म्हणजे भावलेले व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणार आहे. ते मी जरा 4 सेक्शन बद्दल विस्ताराने सांगते, कारण ह्याच्यात सरांचं बालपण, त्यांच्या आईने केलेले संस्कार आणि तरुण वयात त्यांना विविध पातळ्यांवर करावा लागलेला संघर्ष आणि त्याचबरोबर शाळा, रुपारेल आणि VJTI मधील शिक्षण आणि त्यांच्याबद्दल तिथले शिक्षक ह्यांच्याबद्दल लिहिलं आहे. पहिला भाग आहे, त्याचं टायटल आहे प्रारंभ. याचा पहिला चॅप्टर हा ट्रेलर सारखा आहे. हे मला चंदूनी सांगितलं होतं की आपण या पुस्तकात काय वाचणार आहोत याची वाचकांना कल्पना आली पाहिजे, म्हणून हा सुरुवातीचा चॅप्टर आहे. नंतरच्या चॅप्टरचं नाव आहे बापू आणि बालपण. यात आपल्याला सरांच्या आईवडिलांबद्दल सविस्तर माहिती मिळते. सरांच्या मातोश्री म्हणजे आजी या वर्ध्याला महिलाश्रमात राहून शिकल्या. पूज्य बापूंच्या विचारांचा आणि त्यांनी अंगीकारलेल्या जीवनमूल्यांचा त्यांच्यावर खोलवर संस्कार झाला होता. सत्य, अहिंसा, देशप्रेम, असंग्रह ही जीवनमूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली. आजीनी आयुष्यभर खादीची वस्त्र परिधान केली, अगदी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात सुद्धा.
सरांचे वडील पुरुषोत्तम काकोडकर हे बनारसला शिकून शास्त्री पदवी मिळवून आले होते. ते देखील बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन वर्ध्याला आले आणि काही काळ ते सेवाग्राममध्ये राहिले होते. या कालावधीत कमलाताईंच्या मामांनी या दोघांच्या लग्नाची बोलणी केली आणि 1941च्या मे महिन्यात आजींचं लग्न झालं. काकोडकर दाम्पत्याचा 1942च्या चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग होता. म्हणजे मुंबईत लालबागला खटाव टेरेसमध्ये त्या दोघांचं वास्तव्य होतं. तेव्हा ते गुप्तपणे पत्रिका वाटणे, आजी वेषांतर करून निरोप पोचवणे, इतर स्वातंत्र्य सैनिकांना झटपट स्वयंपाक करून जेवायला वाढणे, या सगळ्या गोष्टी करत होत्या. 1943च्या अखेरीस काकोडकर दाम्पत्याला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं अनिल, आपले सर. सरांच्या वडिलांचा म्हणजे सरांचे वडील हे गोव्याचे होते आणि त्यांचा गोवा मुक्ती संग्रामात खूप मोठा वाटा होता. 1946च्या ऑगस्ट महिन्यात ते पकडले गेले आणि त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन शहरात तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यानंतर मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आजींनी एकटीने निभावली. त्यांनी ताराबाई मोडकांकडे आणि दस्तूरखुद्द मॅडम मॉन्टेसरीकडे बालशिक्षणाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर काशीनाथजी त्रिवेदी जे बालशिक्षण तज्ज्ञ होते आणि मध्य प्रदेशातील मंत्री यांच्या सांगण्यावरून त्या मध्य प्रदेशात खरगोणला शाळा काढण्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन गेल्या. त्यांनी बालशिक्षा निकेतन नावाची शाळा काढलेली. या सेक्शनमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे जीवन, त्यांचे योगदान याची झलक पाहायला मिळते. तर स्वातंत्र्योत्तर काळातील विशेषतः छोट्या गावातील समाज जीवन, स्त्रियांची तत्कालीन स्थिती, लहान मुलांचे विश्व, त्या काळची शाळा, शिक्षण पद्धती याची ओळख होते. ही महत्त्वाची अशासाठी की आजींनी सरांना कशा परिस्थितीत लहानाचं मोठं केलं ह्याची आपल्याला कल्पना येते. सरांच्या शिक्षणाचा श्री गणेशा खरगोणमध्ये झाला आणि त्यांची पहिली गुरु होती त्यांची आई. त्यांनी सरांवर पूज्य बापूंच्या विचारांचे संस्कार तर केलेच, पण अभ्यासाचे काही मूलमंत्रही दिले. मुळात म्हणजे कुठलाही विषय हा मुळातून समजला पाहिजे आणि त्यासाठी क्रमिक पुस्तकांचं वाचन नीट व्हायलाच पाहिजे, हा त्यांचा दंडक होता. मग त्याच्यासाठी तुम्हाला एखादा चॅप्टर परत परत वाचायला लागला तरी चालेल, पण हे आपल्याला समजायला पाहिजे आणि त्याचा नंतर कसा त्यांना फायदा झाला ते पण मी सांगते. म्हणून मी आधी सांगते सगळं. आपले सगळे लक्ष ध्येयाकडे असावेत आणि त्यासाठी प्रलोभनं दूर ठेवावीत, हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आजीने मुलावर केला. आईचा मुलाशी सुसंवाद असण्याबाबत पण आजी आग्रही असत. स्वयंपाक करताना ते आपल्या मुलाला शेजारी बसवत आणि विविध विषयांवर बोलत असत. मला तर असं वाटतं की आजीने सरांच्या केलेल्या संगोपनाविषयी वाचणं म्हणजे सुजाण पालकत्वाचे धडेच आहेत. तरुण पालकांना हा सेशन अतिशय मार्गदर्शक ठरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला समाज जीवनाविषयी काही गोष्टी कळतात की तेव्हाचं सामाजिक सौहार्द कसं होतं, खेळ कसे होतात, सण कसे साजरे करायचे, की आजी आजोबांकडे जाताना मामाच्या गावाला नाही म्हणतायत कारण सरांना मामा नव्हता, पण आजी आजोबांकडे जाताना केलेल्या प्रवासात घडलेल्या प्रवासातल्या गमती आणि आजोबांची माया ह्याविषयी पण आपल्याला खूप छान माहिती याच्यात मिळू शकते. नंतरचं सेक्शन आहे आराधना सरस्वतीची. सरांच्या विद्यार्थी दशेच्या काळात त्यांच्या कुटुंबाला विविध अडचणींचा सामना करावा लागला. 9 वर्षांच्या शिक्षेनंतर सरांचे वडील लिस्बनहून सुटून घरी आले. स्वातंत्र्य सेनानी म्हणून सरकारने त्यांना वरळीत हाऊसिंग बोर्डाची जागा दिली आदर्श नगरमध्ये. 1957 साली सरांच्या बहिणीचा सुषमाचा जन्म झाला. काही काळ हे कुटुंब एकत्र राहिलं, पण श्री काकोडकरांचे आणि कुटुंबाचे सूर काही जुळले नाहीत. शरीराने आणि मनाने ते नेहमीच दूर राहिले आणि त्यामुळे झालं काय की दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आजींवर आली. आजी तेव्हा खादी कमिशनमध्ये नोकरी करत, कारण ती करणं त्यांना क्रमप्राप्त होतं. एकटीच्या पगारात घर चालवताना त्यांना नाकी नवली, त्यात त्यांची प्रकृतीही बरी नसे. आजी आणि त्यांच्या मुलांनी या काळात अतिशय हलाखीत दिवस काढले, पण याच काळात त्यांना खूप चांगली माणसंही भेटली की आजींची सेकंड डिलिव्हरी मुलगी जन्मली ती डॉक्टर सुलोचना पटेल यांच्या नर्सिंग होममध्ये आणि त्या अतिशय सहृदयतेने मागत आणि बहुतेक वेळा त्यांच्याकडनं पैसेही घेत नसेल. अशी माणसे मिळाल्यामुळे सरांचा चांगुलपणावर विश्वास आहे आजतागायत. याच सेक्शनमध्ये सरांचा मुंबईतील रुपारेल कॉलेजमधला प्रवेश त्यांना करावा लागणारा सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवरील संघर्ष ह्याबद्दलही लिहिलंय. म्हणजे असं झालं की सर तिथे हिंदी मीडियममध्ये शिकले, कॉलेजमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकायला लागलं. फक्त एक ॲडव्हान्टेज असा होता की तिथे सायन्स शिकताना की ज्या टर्मिनॉलॉजी होत्या, ऑक्सिजनला ऑक्सिजन, बीकरला बीकर असंच म्हटलं जायचं, त्यामुळे थोडासा त्यांना कमी प्रश्न आला. सांस्कृतिक बदल असा होता की कॉलेजमध्ये जाताना विचार करा, एखादा मुलगा
पायजमा आणि शर्ट तोही खादीचा घालून जातोय, इतर मुलं अशी पॉश कपडे घालून येत आहेत. पण महत्वाची गोष्ट अशी की आजीने जे सांगितलं होतं की ध्येयाकडे लक्ष असावं, तर त्यामुळे सरांना कधी न्यूनगंड आला नाही. पण झालं काय की जेव्हा टर्मिनल एक्झाम झाली तेव्हा 6माही परीक्षेत सर सर्व तुकड्यांमध्ये पहिले आले आणि सगळ्यांची सरांकडे बघायची दृष्टी एकदम बदलली. आणि ते मी यश म्हणजे काय, जे सरांची कल्पना आहे यशाबद्दलची, त्याच्याबद्दल परत एकदा तुम्हाला सांगेन. ह्याच सेक्शनमध्ये सरांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीविषयी पण लिहिलंय. याचा तरुण विद्यार्थ्यांना खूप फायदा होऊ शकतो. सरांच्या विद्यार्थी दशेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रलोभनं असली तरी ती त्यांनी दूर ठेवली. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर कुठल्या गोष्टीला अग्रक्रम दिला पाहिजे, प्रायोरिटी आपली ठरवणं, ते समजणं आणि ते अंमलात आणणं हे फार आवश्यक असतं. आणि ते सरांचं बलस्थान आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हणजे आपल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे याची त्यांना जाणीव होती. आणि त्यांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. आणि म्हणूनच काय झालं की IITत शिकण्यासाठी लागणारी बुद्धिसंपदा त्यांच्याकडे असूनही की IITतल्या शिक्षणाला अजून 1 वर्ष लागणार आहे, म्हणून त्यांनी IITत ॲडमिशन न घेता त्यांनी VJTI मध्ये ॲडमिशन घेतली. याच काळात आजींची प्रकृती खूप खालावली आणि त्यांना टाटा रुग्णालयात उपचार घ्यायला लागले. त्यांना कॅन्सर नव्हता, पण त्यांना खूप मेजर ट्रीटमेंट घ्यायला लागली. आणि त्यावेळेस आईचं काही झालं तर आपलं आणि आपल्या बहिणीचं काय होईल या विचाराने ते त्रस्त होतं. त्यातच त्यांच्या घरी चोरी झाली. खरं म्हणजे असं होतं की चोराला चोरी करण्यासारखं काही नव्हतं, असा खूप ऐवज नव्हता महागडा. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं की सरांची जी इंजिनिअरिंगला लागणारी इन्स्ट्रुमेंट्स होती ती बॅगच चोरून नेली. त्यांनी ट्रंकेतली ती इन्स्ट्रुमेंट चोरून नेली. आणि त्यासाठी मग ती तक्रार करणं वगैरे यासाठी सरांना लहान वयात पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. घरी पोलीस आले म्हणून हे कुटुंब खूप घाबरलं होतं त्याकडे. पण आता योगायोग असा आहे की आज सरांच्या घराच्या बाहेर कायम पोलीस असतात बंदोबस्त करायला. आणि दुसरा योगायोग असा की त्यांनी IITत ॲडमिशन घेऊ शकले नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता शिक्षणासाठी. पण त्याच मुंबई IITच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते पुढे चेअरमन झाले, अध्यक्ष झाले. की काही असे योगायोग त्यांच्या आयुष्यात मला दिसले. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्यामुळे काय झाली की अतिशय कठीण काळात एखाद्या गोष्टीचा निर्णय कसा घ्यायचा आणि ताणतणावाला कसं सामोरं जायचं याचं त्यांना अनौपचारिक शिक्षण मिळालं. आणि त्याचा त्यांना पुढच्या आयुष्यात अनेक कठीण निर्णय घेताना खूप फायदा झाला. आणि म्हणजे ते म्हणतात ना की याच्यामुळे मला 1, 2, 3 कराराच्या वेळेस जो काही ताण झाला तो काही मला फारसा असा गंभीर वगैरे वाटला नाही. इंजिनियर झाल्यानंतर त्यांचा नोकरीचा शोध सुरू झाला. आता नोकरी शोधतानाची ती त्यांची निर्णय प्रक्रिया होती ना, ती खूप महत्त्वाची आणि ती जाणून घेण्यासारखी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी कसे निर्णय घेतले महत्त्वाच्या गोष्टींचे ते पण आपल्याला कळू शकतं. की सगळ्यात प्रथम नोकरी शोधताना मला काय हवंय हा प्रश्न त्यांनी विचारला. की मला रिपिटेटिव्ह जॉब आवडणार नाही, तोचपणा आवडणार नाही. तसंच वरिष्ठांचा लांगुलचालनही करायला मला आवडणार नाही. त्याचा एक किस्सा आहे, तो मी चरित्रात लिहिलाय तर तो वाचा, कारण आपल्याला आता तेवढा वेळ उरणार नाही सांगायला. प्राधान्य कशाला द्यायचं तर मला कामातल्या नाविन्याला नवीन नवीन करायला मला आवडेल, संशोधन करायला आवडेल. आणि प्राधान्य हे मी पैशाला देणार नाही हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून असं झालं की त्या काळात तेल कंपन्यांमध्ये, ऑइल कंपन्यांमध्ये त्यांना खूप पगाराची नोकरी मिळाली असती, पण ती त्यांनी नाही घेतली. मग मला जे आवडेल ते काम करायला कुठे मिळेल तर ते BARC मध्ये. तेव्हा ती BARC नव्हती, तेव्हा त्याचं नाव ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे असं होतं. तर सरांनी तिथे अर्ज केला. तिथे त्यांच्या इंटरव्ह्यूचा पण एक किस्सा आहे, तो पण वाचकांनी मुळात चरित्रातनं वाचावा. आणि ते जॉईन झाले. BRCत जे ट्रेनी म्हणून येतात त्यांची शिक्षण म्हणजे अशी एक पद्धत असते की 1 वर्ष त्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. जे अध्वर्यू आहेत ते सगळे लोक शिकवतात आणि नंतर मग ते म्हणजे ते रेग्युलर एम्प्लॉई म्हणून जॉईन होतात. अशी एक पद्धत आहे, कारण पुढे ट्रेनिंग स्कूल आणि ट्रेनीचा उल्लेख येणार आहे म्हणून मी इथे हे तुम्हाला विशद करते. तर सरांचं भाग्य असं की ह्या काळात त्यांना थोडा का होईना पण डॉक्टर होमी भाभांचा सहवास लाभला. म्हणजे काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात ज्या खूप छान घडल्या त्यातली ही एक अशी आहे की आता ह्याच्या पुढे मात्र मी असं तुम्हाला सांगणार आहे की सरांच्या व्यक्तिमत्वाचे मला भावलेले आणि जे लोकांना कळायला हवेत असे विविध पैलू
त्या पैलूंमुळे त्यांनी केलेलं समाजासाठीचं योगदान ह्याविषयी मी बोलणार आहे. आता एक गोष्ट आधीच स्पष्ट करते की सरांची अचिव्हमेंट्स म्हटलं ना की कुठल्याही माणसाच्या समोर डोळ्यासमोर एक 2-3 येतात, की एक पोखरण अणु चाचणीतला सहभाग, भारताने अमेरिकेबरोबर केलेला अणु करार, जे BRCशी थोडेफार संबंधित आहेत ते त्यांच्या ध्रुव अणुभट्टी उभारणीतला त्यांचा सहभाग आणि त्यांनी केलेले रिॲक्टर रिपेअर ह्या बाबतीत म्हणजे हे अगदी सगळ्यांना माहिती असलेल्या गोष्टी आहेत. पण मी त्याच्याकडे थोडंसं म्हणजे मी त्याच्याबद्दल कमी बोलणार आहे, कारण इट इज ऑलरेडी अवेलेबल एव्हरीवेअर. पण जे सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत, पण जे फार महत्त्वाचे पैलू आहेत आणि जे तरुण पिढीने अंगीकारायला पाहिजेत, तर त्याविषयी मी आता तुम्हाला सांगणार आहे. हे पहिले 4 सेक्शन्स झाले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सरांचा निर्णय घेताना ते विचारमंथन कसं करायचे. तर तो निर्णय प्रक्रिया ती वैयक्तिक पातळीवरची होती. पण जेव्हा एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला संस्थेसाठी निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते नेमके काय विचार करतात? तर सर चेअरमन असताना त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव येत. तर कुठल्या प्रकल्पाला मंजुरी द्यायची आणि कुठल्या प्रकल्पाला नाही, त्याबाबत त्यांचं लॉजिक फार क्लिअर होतं, अगदी स्पष्ट. ते सर्वात प्रथम असं की आपल्या संस्थेच्या आणि एकंदरीतच देशाच्या क्षमता विकासासाठी फायदा होणार असेल तर प्रथम प्राधान्य, टॉप प्रायोरिटी. त्यानंतर जर एखादं काही नवीन तंत्रज्ञान असेल, न्यूअर टेक्नॉलॉजी असेल की ज्याचा एक सर्वदूर फायदा होणार असेल तर त्याला प्राधान्य. समजा एखाद्या औद्योगिक संस्थेने इंडस्ट्रीनी विनंती केली की आम्हाला अमुक एक गोष्ट करून द्याल का, तर काय करायचं? मग त्यात काही धोरणात्मक फायदा असेल तरच ती विनंती मान्य करायची. उठसूट कोणी आलं की BRC तुमच्याकडे एवढे इंटेलिजंट लोक आहेत, आम्हाला हे करून द्या, तर ते तसं त्यांना कधी मंजुरी दिली नाही. तर एखादा निर्णय घेताना विचार कसा करावा हे आपल्याला ह्यातून कळतं. दुसरी म्हणजे मला जी अगदी भावलेली गोष्ट अशी आहे की त्यांच्या सगळ्या आयुष्याकडे बघितलं की असं मला वाटतं की त्यांचं एक ठाम मत आहे की ज्ञान लालसेला वयाचं बंधन नसावं. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी दशा जोपासली पाहिजे. आता सरकारीत नोकरी गेल्यानंतरही त्यांनी विद्यार्थी दशा सुरूच ठेवली. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला आता नोकरी लागली, आपण आता झालो परमनंट, म्हणजे आपलं जे चाललंय ते चाललंय, आता काय होईल ते होईल. पण आपण आपली ज्ञानाच्या कक्षा विस्तारायला पाहिजे, हे जरा फार कमी लोकांना कळतं. आणि सरांच्या एकंदरीतच म्हणजे माझी योग्यता नाही त्यांच्या बुद्धीबद्दल म्हणायची काही, पण मी सांगते की बिकॉज ऑफ हिज इंटेलिजन्स आणि केपेबिलिटीज त्यांची प्रमोशन्स खूप जलद झाली BARC मध्ये आणि ते लवकरच उच्च पदावर विराजमान झाले. आता असं आहे की उच्च पदावर व्यक्ती जाते तेव्हा तिला फक्त स्वतःचा विषय समजून चालतो का, तर नाही. तर ह्या मूळ विषयाबरोबरच अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, फायनान्स आणि विशेषतः म्हणजे ॲटॉमिक एनर्जीच्या बाबत बोलायचं झालं तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ह्याचंही ज्ञान असायला हवं याची त्यांना जाणीव होते. त्यांनी काही कौशल्यही आत्मसात केली. अशी व्यक्ती जेव्हा उच्च पदावर विराजमान होते तेव्हा काय होतं हे आपल्याला सगळ्या पुढच्या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या चॅप्टर्समधनं वाचायला मिळतं. काय असतं जेव्हा एखादी व्यक्ती अशी टॉप ऑफ द इन्स्टिट्यूशन असते तेव्हा त्यांना त्यांच्या कामाबरोबरच खूप करस्पॉन्डन्स करायला लागतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार करायला लागतो. मग तो अगदी इंडस्ट्रीशी असेल, सरकारशी असेल, दिल्लीमध्ये कॅबिनेटशी असेल किंवा त्यांच्याकडे बरेच प्रपोजल्स येतात, ती वाचून नोटिंग करायला लागतं किंवा काही कंप्लेंट्स येतात तर त्या तक्रारी वाचून घेऊन त्याचं पण एक प्रॉपर नोटिंग करायला लागतं आणि त्यासाठी आपली भाषा उत्तम असावी लागते. सरांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या. पुढे त्यांना प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधायला लागला. तेव्हा लिहिण्याबरोबरच त्यांना प्रत्येक शब्द ते तोलून मापून वापरतात. कधीही त्यांच्या बोलण्याचा कुठल्याही प्रकारे विपर्यास झालेला नाही. तर हा पण एक त्यांच्याकडनं गुण घेण्यासारखा आहे. त्या भाषेबद्दल मी बोलत होते, लिखित भाषेबद्दल. तर भारताने अमेरिकेबरोबर जो अणु करार केला तर त्याचा मसुदा लिहिताना सर अतिशय जागरूक होते. प्रत्येक शब्द त्यांनी तपासून पाहिला होता. शब्दच नव्हे तर त्यातली विरामचिन्ह सुद्धा त्यांनी नीट तपासून म्हणजे वारंवार तपासला होता तो मसुदा आणि नीट त्याच्यावर विचार केला होता. कारण असं आहे ना की विरामचिन्हांच्या अस्थानी वापरामुळे त्याचा अर्थ बदलू शकतो आणि कायदेशीर अडचणी येऊ शकतात याची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि यासाठी हा अट्टहास केला होता. आणि ह्याची विशेष आठवण
आपल्या महाराष्ट्राचे आधीचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी हे आवर्जून सांगितले की मला अजूनही त्यांची ती छबी आठवते की ते टेबलवर उभे राहून ते प्रत्येक गोष्ट परत परत बघत होते. पण त्याचं दुसरंही एक असं कारण की आपला देश अडचणीत येऊ नये, हे पण त्याच्या मागची एक भावना होती. तसंच त्यांना ना एक वेगळ्या प्रकारची व्हिजन आहे. म्हणजे ते ध्रुव अणुभट्टीत काम करत होते, रिॲक्टर बांधणीचं काम चालू होतं. तर ते तेव्हा डायरेक्टर नक्कीच नव्हते. पण तरी त्यांच्या असं लक्षात आलं की जर का आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स आत्मसात केली तर आपल्याला हे पुढे मागे उपयोगी पडणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी स्वतः निर्णय घेऊन ते नीटीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा कोर्स त्यांनी केला. त्या अनुषंगाने एक दोन गोष्टी सांगते की प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं शिक्षण आणि मार्केटचं ज्ञान त्यांना अणुभट्टीच्या उभारणीच्या वेळेस खूप उपयोगी पडलं. कसं असतं, अणुभट्टी उभारण्याचं बजेट प्रचंड असतं, म्हणजे त्याचे आकडे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. म्हणजे मी जेव्हा सरांशी बोलत होते चरित्र लिखाणाच्या काळात, तर तेव्हा साधारणपणे 10,000 कोटी वगैरे असं त्याचं बजेट होतं. आता तर आणखीन वाढलं असेल. आणि अणुभट्टीच्या उभारणीला लागणारा काळही खूप असतो. तर इतकं महाकाय बजेट आणि इतका लागणारा काळ, तर ह्या पैशाचा विनियोग कसा, कधी, केव्हा करायचा, ह्याच्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स जर माणसाकडे चांगले असतील तर काय होतं, तर त्यांनी अतिशय उत्तम रीतीने हे सगळे ह्या पैशाचं आणि बांधणीचं मॅनेजमेंट केलं. आणि तेव्हा तारापूरच्या 3 आणि 4 अणुभट्टीच्या उभारणीच्या वेळेस ह्याचा खूप फायदा झाला. शिवाय काय झालं की त्यांनी मंदीच्या काळात अणुभट्टी उभारणीच्या आर्थिक समीकरणात काही बदल केले. आणि मग असं झालं की 2च्या ऐवजी 4 अणुभट्ट्या उभ्या राहिल्या. तुम्ही विचार करा, आपण डीमार्टमध्ये गेल्यावर आपल्याला एका बिस्किटाच्या पुड्यावर एक बिस्किटाचा पुडा फ्री मिळाला तर आपल्याला किती आनंद होतो. आणि इथे 2 अणुभट्ट्यांवर आणखीन 2 अणुभट्ट्या, म्हणजे 4 अणुभट्ट्या त्यांनी उभ्या केल्या. पण कसं असतं की जेव्हा पैसे जास्त लागतात तेव्हा सरकारकडे आपल्याला प्रपोजल पाठवायला लागतं की वी आर रनिंग शॉर्ट ऑफ फंड्स आणि आम्हाला अजून सँक्शन करा. पण आम्ही अजून 2 अणुभट्ट्या उभ्या करतोय ह्याच पैशात, ह्यासाठी सुद्धा त्यांना कॅबिनेटची मंजुरी घ्यायला लागली. तर मी त्याला म्हणते की देशप्रेमाचा अनवट आविष्कार. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला अणु ऊर्जेविषयी माहिती आहे की अणुभट्टीतून वीज निर्मिती होते. आणि तर तेव्हा विजेचा दर कसा ठरवतात, हे असे मी प्रश्न विचारले, सर विजेचा दर कसा ठरतो, कोण ठरवतं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कुठल्याही वस्तूचा दर कसा ठरतो की प्रोडक्शनला कॉस्ट येते, त्याप्रमाणे मग आपण एखाद्या वस्तूचा दर ठरवतो. तसंच इथे आहे. तर आपल्याला खूप इन्ग्रेडियंट्स लागतात एखादा पदार्थ करायचा. मी हे साधं उदाहरण असंच लिहिलेलं आहे की सर्वसामान्य वाचकांना कळावं. तर आता वीज निर्मितीसाठी लागणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे हेवी वॉटर. हेवी वॉटर म्हणजे जड पाणी नाही, त्याची रासायनिक संज्ञा D2O आहे. पाण्याची H2O आहे आणि ह्याची D2O आहे. तर हे खूप महाग असतं. तर सर चेअरमन असताना त्यांनी काय केलं की हेवी वॉटरच्या उत्पादनाचं उत्तम नियोजन केलं, त्यामुळे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. हेवी वॉटर मुबलक प्रमाणे उपलब्ध झाल्यामुळे काय झालं की विजेचा दर कमी झाला. आणि मग परत सरांना हे दर कमी झालेला आहे म्हणून ह्या मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागला. आणि असं लिहिलंय मी की विज्ञानाला नवा अर्थ लाभला. आणि हे सगळं अपवादात्मक आहे. आणि ह्याची मुळं आपल्याला अशी दिसून येतात की आजीनी सरांना सांगितलं होतं नोकरीत, म्हणजे नोकरी त्यांनी सुरुवात केल्यानंतर की हे बघ अनिल, तू जे काय काम करतोयस त्याच्यात देशाचं हित आहे ना, हे बघणं तुझं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की त्याचे पडसाद हे सरांनी घेतलेल्या बऱ्याच म्हणजे सगळ्याच निर्णयांमध्ये दिसतात. आणि म्हणून मी तुम्हाला त्या पहिल्या सेक्शनची जरा सविस्तर माहिती दिली. तसंच ना, अणुऊर्जा आयोगाचं बजेट असतं तर ते महाकाय असतं. त्यांच्या पीएनी सांगितलेली आठवण की यू कॅनॉट रिमेंबर द फिगर्स. पण सरांना सगळे फिगर्स माहिती असायचे आणि ते इतकं परफेक्ट बजेट प्लॅन करायचे की आजपर्यंत सरांनी जी काही बजेट सबमिट केलेले आहेत त्यातलं एकही बजेट रिजेक्ट झालेले नाही. ते विना म्हणजे शर्त मंजूर झालेले आहेत. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे की आपण करत असलेल्या कामात देशाचं भलं कसं होईल, सर नेहमीच याचा विचार करतात. मला काय करायचंय अशी त्यांची अजिबात वृत्ती नाही. हे पैसे सरकारचे म्हणजे करदात्यांचे आहेत आणि त्याचा विनियोग आपण विचारपूर्वक करायला पाहिजे, ही त्यांची वृत्ती विलक्षण आहे. आता ह्याच्यात ना मी असा एक विचार केला, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगते. हे मी पुस्तकात अगदी ह्या शब्दात नाही लिहिलंय, पण मला ते जाणवलं की जेव्हा कंपनीचे मालक असतात तर देर इज अ इंडिव्हिज्युअल ओनरशिप.
ते मालक काय करतात की आपल्याला फायदा होण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांकडनं व्यवस्थित काम करून घेतात, एक्स्ट्रॅक्ट द वर्क. आता सरकारमध्ये कोण मालक असतं? देर इज नो वन्स इंडिव्हिज्युअल. मग अशा वेळेस जेव्हा ही एखादी व्यक्ती उच्च पदावर असते तेव्हा नेमकं काय होतं? तर मला असं वाटलं की सरांच्या बाबतीत विशेषतः मला हे जाणवलं की देर इज अ इमोशनल ओनरशिप, की ही माझी संस्था आहे, ही माझ्या देशाची संस्था आहे आणि म्हणून मी हिच्यासाठी काम करायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं होतं. आणि तरुण पिढीसाठी विशेषतः जे लोक आता कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा संदेश फार मोलाचा आहे. आणि हे सगळं बघताना मग आजींनी केलेले संस्कार किती खोलवर रुजले आहेत हे आपल्याला कळतं. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सरांचं म्हणणं असं आहे की ज्ञानप्राप्तीसाठी विषयाचं कुंपण असू नये. आता मी तुम्हाला सांगते की मला ह्या पुस्तकावर बोलायचं होतं, तर मी एवढे दिवस अभ्यास करते, का हे बोलू का ते बोलू, कधी विचारांचे गोंधळ, कधी काय. आणि आता म्हणजे सर जेव्हा चेअरमन होते ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे, त्यांना एकेका दिवसात कधी कधी 2-2, 3-3 ठिकाणी ह्या कॉन्फरन्सचं उद्घाटन, कधी बायोलॉजीचं, कधी टाटा मेमोरियलमध्ये, आणि तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना विषयाशी अनुसरून भाषण करायला लागतं. म्हणजे माणूस किती बहुश्रुत आणि किती ज्ञानी असायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. तर मला विषयाचं कुंपण नको हा विषय, म्हणजे हा विचार त्यांनी अगदी म्हणजे जोपासला होता. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठलाही विषय ऑप्शनमध्ये टाकू नका. आत्ताच्या पिढीला द्यायचा म्हणजे विचार म्हणजे सगळे विषय अभ्यासले पाहिजेत, ऑप्शन नाही. सरकारी नोकरीत जे कोणी आहेत त्यांनी यापासून बोध घेतला तर फार बरं होईल. असं आहे की सरांच्या आयुष्याकडे बघितलं ना तर असं वाटतं की ते अगदी मूल्यधिष्ठित जीवन जगले. म्हणजे जीवन मूल्य ही त्यांच्या आयुष्यात टॉप प्रायोरिटी आहे. त्यांच्या तत्वनिष्ठेबद्दल मी बोलू शकत नाही, मी खूप छोटी आहे. पण मी काही गोष्टी सांगते की त्यांनी कधीही सरकारी यंत्रणांचा खाजगी कामासाठी वापर केला नाही. हे त्यांच्या पियांनी सांगितलेली गोष्ट. मॅडम इज नॉट टेकन अ सिंगल झेरॉक्स ऑल्सो इन द ऑफिस. हे किती कठीण गोष्ट आहे हे आपल्याला कळू शकतं. कुठल्याही गोष्टीत त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं नाही. की आमच्या BRCत मेडिकल एक म्हणजे हेल्थ केअर स्कीम आहे की ज्याच्यात पालकांचा पण समावेश होऊ शकतो. पण पालकांच्या उत्पन्नाच्या मर्यादेचं एक बंधन आहे. तर अट आहे. तर जेव्हा आजींना काही विशिष्ट पेन्शन मिळालं तेव्हा त्या जी काही लिमिट होती त्याच्यापेक्षा ना साधारणपणे प्रॉबेबली 15 किंवा 20 रुपये जास्त आजींचं पेन्शन झालं. पण सरांनी अगदी ताबडतोब आजींचं कार्ड सरेंडर केलेलं. म्हणजे त्यांना त्या स्कीममधनं, आता आईला माझ्याही लागू होऊ शकत नाही म्हणून ते त्यांचं नाव काढलं होतं. आणि ही गोष्ट DAईतली लोक फार अभिमानाने सांगतात की आमचे चेअरमन असे नीतिमत्तेने वागतात. आणि ह्याचा काय होतं की म्हणजे इट पर्क्युलेट्स की आपल्या हाताखालच्या लोकांवर पण त्याचा कुठेतरी परिणाम होतो. आणि ह्यामुळे काय व्हायचं की युनियनचे लोकही त्यांच्याकडे अतिशय आदराने त्यांच्याशी वागत. आणि हा सरांचा नैतिक दरारा होता. दरारा पदाचा नव्हता, हा त्यांच्या नीतिमत्तेने वागण्याचा होता. पण असं आहे की मूल्यधिष्ठित जीवन जगताना त्याच मूल्यांच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता कालमानाप्रमाणे अनवरे अर्थ लावण्याची त्यांची प्रगल्भता त्यांच्यात आहे. आता उदाहरणार्थ सत्य बोलावं हे खरं आहे, खरं बोलावं. पण म्हणून मग पोखरण पोखरण अणु चाचणीच्या वेळेस काय ते सांगणार होते का सगळ्यांना की मी कुठे चाललोय आणि मी काय काम करतोय? तर त्याचं एक सेन्स ऑफ डिस्क्रिशन त्यांच्यामध्ये विलक्षण आहे की काय सांगायला हवं, कुठल्या बाबतीत खरं बोलायचं आणि कुठल्या बाबतीत खरं न बोलणं आपल्या संस्थेच्या आणि देशाच्या हितासाठी आवश्यक आहे हे त्यांना अगदी उत्तम कळतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की फक्त प्रगल्भ माणसंच असा हा विचार करू शकतात. दुसरा की जसा त्यांच्या आयुष्यावर बापूंचा, पूज्य बापूंचा फार पगडा आहे, तर गांधीजींचा एक संदेश होता खेड्याकडे चला. तर सरांनी याच्याकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं की खेड्यातील माणसं शहरातील सुविधांपासून वंचित राहू नयेत. या विचाराने त्यांनी सिलेज म्हणजे सिटी इन अ व्हिलेज ह्या प्रकल्पाची एक आखणी केली. थोडक्यात काय आहे तर खेड्यातील लोकांना भौगोलिक सीमारेषा न ओलांडता शहरातील सुविधा मिळाव्यात, तिथल्या लोकांना नवीन ज्ञान मिळावं, तंत्रज्ञानाशी ओळख व्हावी, जेणेकरून त्यांना उपजीविकेची साधनं मिळतील. तसंच आपण एक डिसेंट्रलायझेशन म्हणतो, विकेंद्रीकरण म्हणजे होईल आणि ग्रामस्थांचे जीवन राहणीमान हळूहळू उंचावेल यासाठी त्यांचे आजही प्रयत्न सुरू असतात. आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असे प्रकल्प राबवले जात आहेत.
पंढरपूर जवळ गोपालपूर नावाचं एक गाव आहे. तिथे स्वेरी म्हणजे श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर स्वेरी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांच्या विकासासाठी काही प्रयत्न केले. त्या BRCनी वॉटर फिल्टर तयार केलेत आणि त्याचे मेम्ब्रेन हे लोक न्यायचे. पण कालांतराने स्थानिक लोक हे मेम्ब्रेन स्वतः बनवू लागले. त्यामुळे काय झालं की ते पिण्याचं पाणी त्यांना कमी खर्चात मिळू लागले आणि मुलांमधले आणि ग्रामस्थांमधले आजार कमी झाले, वॉटरबोर्न डिसीज कमी झाले. आणि असं आहे की आपलं जेव्हा आरोग्य उत्तम असतं तेव्हा आपली प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. जो आजीनी सरांना दिलेला सल्ला होता त्यांच्या टेस्टिंग पिरियडमध्ये, की अनिल, गरिबांकडे 2 गोष्टी असायलाच हव्यात, एक म्हणजे उत्तम आरोग्य आणि उत्तम शिक्षण. आणि तो सल्ला सरांनी नक्की पाळलाय. आणि ह्याच म्हणजे वॉटर फिल्टरच्या म्हणजे मेम्ब्रेन आहे त्याचा फायदा ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना देखील झाला. आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मदतीने त्यांनी पंढरपूरच्या परिसरात 5 शाळांची निवड केली की ज्यांच्याकडे बँडविड्थ काही किलोमीटर पर्यंत असेल अशी. आणि मग मुंबई IITतल्या प्राध्यापक दीपक फाटक यांनी त्यांना 500 टॅबलेट दिल्या. या टॅबलेटचा वापर ह्या मुलांनी किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे केला आणि त्यातून त्यांना किती शिक्षण मिळालं हे वाचणं फार आनंददायी आहे. जरा म्हणजे मी एकच त्यातली उदाहरण देते की 6 ऑगस्ट हिरोशिमा डे असतो. तर तिथल्या एका मुलीनी इंटरनेटवर जपान टाइम्स वाचला. विचार करा, एका खेडेगावातल्या मुलीनी नेटवर जाऊन जपान टाइम्स वाचून ते आर्टिकल वाचणं हिरोशिमा डेवरचं. त्यातला काही संदर्भ चुकीचा होता आणि तिने ताबडतोब संपादकांना ईमेल केली. हे सक्षमीकरण आहे. आणि त्या संपादकांनी ताबडतोब तिला उलटी मेल केली की तू हे कशावरून म्हणतेस. तर त्या मुलीनेच ते सगळे संदर्भ डाउनलोड केले आणि ते पाठवले आणि ते अचूक होते. आणि त्यानंतर जपान टाइम्समध्ये त्याचा खुलासाही करण्यात आला. तर अशा प्रकारचं काम तुम्ही मला सांगा, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, इतकी मोठी व्यक्ती, आंतरराष्ट्रीय स्तरावरही ज्यांचा दबदबा आहे, पण ते अगदी खेड्यापाड्यातल्या लोकांचंही शिक्षणाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी झटत आहे. आणि ह्या गोष्टी इतरांना, बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. म्हणून मी ह्या आग्रहाने इथे हे सांगत आहे. हे सगळं तुम्हाला चरित्रात अगदी डिटेल वाचता येईल. सरांचं असं ठाम मत आहे की देशातील पुढील पिढीचे सक्षमीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या लोकसंख्येचे मनुष्यबळात रूपांतर होऊ शकते. आणि त्यासाठी अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व सेंट्रल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी काय करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. ते वेगळा विचार कसा करतात याचं आणखीन एक उदाहरण, एखाद्या टीचरची कंप्लेंट येते. सेंट्रल स्कूलमध्ये असं झालेलं होतं की दिस टीचर इज नॉट टीचिंग व्हेरी वेल. मग साधारणपणे उपाय काय असतो, ट्रान्सफर द टीचर. पण सरांचं म्हणणं असं होतं की ट्रान्सफर द टीचर हा उपाय नाहीये. की ती शिक्षिकेला, तिला काही अडचण आहेत का, किंवा टीचर म्हणजे आपण एक न्यूट्रल जेंडर धरूया, काय अडचणी आहेत शिकवण्यात हे एक तर शोधा. दुसरं असं आहे की जसे काही शिक्षक चांगले शिकवत नाहीत तसेच काही शिक्षक उत्तमही शिकवतात. मग त्यांचा फायदा फक्त त्यांच्या त्याच क्लासरूमला का व्हावा. तर त्यासाठी आपण डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काही इतर सर्व स्टुडंटना फायदा करून देऊ शकतो का. हे ते जे आउट ऑफ बॉक्स विचार करतात ना, तो फार प्रेरणादायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक त्यांनी ना जे आमच्या हे जरा काय झालं, व्हॉट हॅपन हे, हां चल, आमच्याला सोशल वर्कमध्ये पण हे शिकवलेलं आहे की कॉन्फिडेन्शियालिटी. तर त्यांनी ही गोपनीयता हे मूल्य म्हणून जोपासलेलं आहे की स्ट्रॅटेजिक गोष्टींवर काम करताना विलक्षण गोपनीयता बाळगावी लागते. ते मी आत्ता तुम्हाला सांगितलंच आहे की त्यांनी पोखरणला जाताना काही सांगितलं नव्हतं. मी सरांना एकदा विचारलं होतं की सर, मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला की जो 98चा डिव्हाइस होता तो BRCतनं नेला रात्री 2 वाजता. तर हे खरं आहे का. सर निर्विकार होते. त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण मी सरांशी बोलत असल्यामुळे मला काही गोष्टी कळल्या होत्या की असं झाल्यानंतर आपण पुढचा प्रश्न विचारायचा नसतो, की आपण तिथेच थांबायचं. पण म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम की इतक्या वर्षानंतर सुद्धा ते कधीही त्याच्याबद्दल बोलत नाहीत. सगळ्यात ताणतणाव कुठे येतो माहितीये का हे करताना, की जेव्हा 74च्या अणुचाचणीच्या वेळेस सरांचा सहभाग होता तेव्हा ते डायरेक्टर नव्हते. तेव्हा ते तुलनेने म्हणजे डायरेक्टरांच्या मानाने ते ज्युनियर होते. आणि त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तू हे काम करायचंस. पहिल्यांदा सांगितलं नव्हतं नेमकं काय कशासाठी आहे ते, पण अमुक अमुक काम करायचे, पण तुझ्या इमिजिएट बॉसलाही सांगायचं नाही. तर तुझं रुटीन कामही करायचं आणि हेही काम करायचं. अशा वेळेस ही तारेवरची कसरतही त्यांनी फार छान प्रकारे निभावली होती. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते की बरेच असे व्यवहार, पत्रव्यवहार होत असतात, फाईल्स येत असतात.
आणि साधारणपणे अशा टेबलवर असतात ऑफिसच्या. पण त्यांच्या पीएनी सांगितलेली गोष्ट आहे की जर कोणी भेटायला येणार असेल सरांना आणि काही पेपर्स असतील तर ते स्वतःच्या हाताने कपाटात लॉक अँड की मध्ये ठेवायचे. पाहुणा भेटायला सरांच्या ऑफिसमध्ये आला तर टेबलवर एकही पेपर नसे, कारण असं बघून तुम्हाला काहीतरी अंदाज येऊ शकतो. इतकं डोळ्यात तेल घालून त्यांनी ती गोपनीयता जपलेली. त्यांचे पीएही तसेच होते. कधी कधी बीआरसी मीटिंग असायची. बीआरसीचं जे ॲटॉमिक एनर्जीचं जे मुख्य ऑफिस आहे ते गेटवे ऑफ इंडियाला आहे आणि बीआरसी अणुशक्तीनगर हे ट्रॉम्बेला, म्हणजे अगदी 2 टोक आहेत. तर ते पीए कागद घेऊन यायचे, स्वतःच्या घरी लॉक अँड की मध्ये ठेवायचे. फिरायला जाताना ती किल्ली त्या कपाटाची स्वतः घेऊन जायचे. कधी कधी इतकी महत्वाची कागदपत्र असायची की ते रात्रीच ऑफिस उघडून तिथे ठेवत असे. तर जेव्हा सर्वच व्यक्ती अशा प्रकारे काम करतात, आणि त्यांनी काय केलं, कारण शेवटी ते सरांचं जे काही सगळं वागणं होतं ते बघून इतरांनाही जरा आपण तसंच वागावं असं येतं. आता सरांच्या 2-3 वेगळ्या कॉन्ट्रीब्युशन्स बद्दल सांगते की एक म्हणजे लायबिलिटी ऍक्ट. आपल्याला सगळ्यांना भोपाळ गॅस लीक अगदी सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यावर अनेक ठिकाणी अनेक आर्टिकल झालेली आहेत, चर्वितचरण झालेलं आहे. नुकसान भरपाई मग ते अँडरसन कसे लबाड होते वगैरे 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 लोक सगळं बोलतात. त्याच्यात सगळ्यात मुख्य मुद्दा असा होता की नुकसान भरपाई कोणी द्यायची. खूप लोकांची म्हणजे जीवितहानी झाली, लोक अपंग झाले, तर ह्या सगळ्यांना नुकसान भरपाई द्यायची कोणी. त्याच्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित झाले. मग प्रश्न असा उपस्थित झाला की जर अणुभट्टीत अपघात झाला तर नुकसान भरपाई कोण देणार. तर ते तर नुकसान आणखीन भयंकर असू शकतं. मग असं असतं की ज्या लोकांनी, जे वेंडर्स असतात, पार्ट पुरवतात, तर त्यांच्यावर एक लायबिलिटी असू शकते, उत्तरदायित्व असू शकतं. मग जर का हे वेंडर म्हणाले की आम्ही कसं देणार एवढं नुकसान भरपाई, तर त्यामुळे असं झालं की अणुभट्ट्यांचं काम 3 ते 4 वर्ष रखडलं म्हणण्यापेक्षा ठप्प झालं. आणि यातून मार्ग काढणं फार गरजेचं होतं. सरांनी याचा फार खोलवर अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने काही व्यवस्थाही केली. ते सगळं ना, तुम्ही तो लायबिलिटी ऍक्ट म्हणून चॅप्टर आहे तो नीट सगळ्यांनी वाचावा, माझी अगदी रिक्वेस्ट आहे. सर्वंकष विचार झाला आणि मग द सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट 2010 हा कायदा लोकसभेत 25 ऑगस्ट 2010 मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्याच्या निर्मितीत एक कायदे पंडित नसलेल्या अणुशास्त्रज्ञाचं मोठं योगदान आहे. आणि मी जे सांगितलं ना की ज्ञानाच्या कक्षा विस्तारा, हे माझं नाही, हे तुझं नाही, हे त्यांनी कधी केलं नाही. आणि त्याचं फलित म्हणून हा कायदा आहे. दुसरी अतिशय महत्वाची, जी आपल्या समाजासाठी शिक्षणाच्या दृष्टीने आणि एकंदरीतच भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अगदी उपयुक्त अशी गोष्ट म्हणजे HBNI, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटची स्थापना. असं आहे की आपल्याकडे फंडामेंटल रिसर्चसाठी TIFR आहे आणि तंत्रज्ञानाधिष्ठित BRC, अशा 2 संस्था आहेत. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर त्यांना सांधणारा, त्यांना जोडणारा एक दुवा निर्माण करणं गरजेचं होतं. तर मूलभूत संशोधन, आणि प्रत्यक्षात असं काही होत नव्हतं, तर सरांनी याच्यावर खूप विचार केला. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्च, आणि नवीन टेक्नॉलॉजी अशी जोडणारी अशी एक संस्था त्यांना असायला हवी होती. आणि म्हणूनच त्यांनी होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटची निर्मिती केली. इट्स अ डीम टू बी युनिव्हर्सिटी. सन 2005 मध्ये आपल्याला लाभलेल्या पदसिद्ध अधिकारांचा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी करून डॉक्टर काकोडकर मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालू शकले. माणसांचा आणि त्याचबरोबर संस्थांचाही विकास व्हावा याबद्दल ते आग्रही असतात. तर त्यांचे विचार ह्या दृष्टीने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2025च्या सर्वेक्षणानुसार HBNIचा संशोधनाच्या बाबतीत 7वा, विद्यापीठाच्या विभागात 12वा आणि एकंदरीत 20वा म्हणजे रँकिंग इतकं त्यांचं हाय आहे. दुसरं असं आहे की हे जरा मी वाचून दाखवते पटकन, नाही तर आपल्याला वेळ पुरेल. सरांना समाजोपयोगी काम करणारे व्यक्ती आणि संस्थांबद्दल विशेष आस्था वाटते. अशा व्यक्तींनी सरांना मार्गदर्शन करायची विनंती केली तर ते सर्वतोपरी मदत करतात. मग संस्थेचा आकार, त्याचं भौगोलिक स्थान या कुठल्याच गोष्टी आड येत नाहीत. डेरवण येथील BKL वालावलकर ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण महाविद्यालय कार्यरत आहे. तिथे काही रिसर्च करावं असं ठरल्यानंतर तेथील पदाधिकाऱ्यांनी सरांचा सल्ला घेतला. संशोधनासाठी लागणारी तळमळ आणि मनुष्यबळाची खात्री पटल्यावर सरांनी सर्वतोपरी मदत केली. ग्रामीण जनतेला वेगवेगळ्या आव्हानांचा म्हणजे हेल्थ इश्यूजचा सामना करावा लागतो. शहरी भागातील रुग्ण आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या गरजांमध्ये फरक असतो.
म्हणूनच त्यांना लागणारे वैद्यकीय सामग्रीमध्येही फरक असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता ऑर्थोपेडिक इश्यूज असतील तर अशा रुग्णांना वेगवेगळे अप्लायन्सेस लागतात. आता आपल्याकडे नी रिप्लेसमेंट अगदी फार कॉमन झाले, तर अशी नी रिप्लेसमेंट केलेला पेशंट मांडी घालून बसू शकत नाही. खुर्ची किंवा त्यासारख्या साधनांचा अभाव असेल तर रुग्णांनी काय करायचं? मग खेडेगावात हे असं शक्य आहे का की हा माणूस खाली बसू शकणार नाही? तर अशा रुग्णांसाठी वेगळ्या प्रकारची वाटी करायची, जेणेकरून तो मांडी घालून खाली बसू शकेल. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी बुद्धिमान आणि तळमळीने काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना त्यांनी एकत्र आणण्याचं काम सरांनी केलं. त्यासारख्या IIT सारख्या नामवंत संस्थातील प्राध्यापकांनाही त्यांनी सहभागी केलं. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आणि ग्रामीण भागात उपयुक्त अशा कितीतरी नवनवीन कल्पनांना धुमारे फुटले. सगळ्यात महत्त्वाचं असं की शास्त्रज्ञांनी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडून विज्ञान आणि समाज यांची सांगड घालण्यासाठी प्रयत्नशील असावं, ही सरांची धारणा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि इतरांनी तसं करावं अशी त्यांची एक माफक अपेक्षा पण आहे. दुसरं तुम्हाला सांगते, त्यांच्या सहृदयतेची एक उदाहरणं काही, की 2 संस्थांबद्दल सांगते ज्या BRCत आहेत. एक आहे किलबिल. किलबिल नावाचं म्हणजे पाळणाघराचं नाव किलबिल आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आमच्या मॅडम होत्या, जोशी मॅडम, त्या म्हणजे आमच्या विमेन सेलच्या सेक्रेटरी होत्या, तर त्यांनी एक सर्व्हे केला होता. त्याच्यात खूप म्हणजे फिमेल सायंटिस्टनी सांगितलं होतं आम्हाला गरज आहे. तर त्यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर सरांनी त्याला ताबडतोब मंजुरी दिली आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे मुलांना सांभाळलं जातं. आता तर किलबिलचं अजून एक ब्रांच पण उघडलेली आहे. दुसरी गोष्ट की विशेष म्हणजे भिन्नमती मुलांसाठी, म्हणजे मेंटली चॅलेंज मुलांसाठी BRCत अणुशक्ती नगरच्या आवारात सौशिल्य नावाची शाळा आहे. उत्तम चालली आहे, पण तिथे प्रश्न असा होता की ही मुलं जेव्हा 18 वर्षाची झाल्यानंतर करणार काय? तर त्यांच्यासाठी सुविधा असावी म्हणून सौशिल्यच्या पदाधिकाऱ्यांनी सर चेअरमन असताना अर्ज केला आणि सरांनी त्याला ताबडतोब मंजुरी दिली. सौशिल्यच्या तेव्हाच्या अध्यक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शोभा पाटकर, त्या माझ्या मेंटॉर पण आहेत. त्या नेहमी मला सांगतात की सर होते म्हणून मंजुरी मिळाली. आणि मला जे वाटतं ते असे की बुद्धिमत्तेच्या सर्व स्तरांबद्दल समान आदर असलेले आमचे सर हे एक विरळा शास्त्रज्ञ आहेत. दुसरं आता एक गोष्ट आहे की आजीने सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा मुळातून अभ्यास करायला पाहिजे, तर त्याचे परिणाम कसे दिसतात आपल्याला ते व्यक्तिमत्वाचा भागच झालेला आहे त्यांच्या. की एक साधी गोष्ट झाली की अणुशक्तीनगरच्या परिसरात प्रचंड भटके कुत्रे झाले आणि ते मुलांना चावत, मग ते त्यांना म्हणजे बाहेर म्हणजे त्यांना काय म्हणतात ते दुसरीकडे नेऊन सोडलं, मग ती कोर्टात केस झाली. असं बरंच काही काही झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की हे भटके कुत्रे याचं कारण काय आहे? तर हे जे कॅन्टीन किंवा इतर कॅन्टीनच्या परिसरात खरकट अन्न आहे त्याचं, इतर कोणी व्यक्ती असती तर त्यांनी काय केलं असतं, कॅन्टीनच्या मॅनेजरला मेमो दिला असता, व्हॉट इज दिस. पण सर म्हणाले असं होऊ शकत नाही. कॅन्टीनच्या परिसरात कदाचित खरकट अन्न होऊ शकतं, पण आपण ह्याच्यावर शास्त्रज्ञ म्हणून काय उपाय करू शकतो? मग त्यांनी मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर शरद काळे यांना पाचारण केलं की तुम्ही याच्यावर काय उपाय शोधू शकता. मग त्यांनी खरकट अन्न वापरून बायोगॅस निर्मितीसाठी आपण काय म्हणजे करू शकतो, तो बायोगॅस प्लांटचं डिझाईन केलं. त्याला नाव दिलंय निसर्ग ऋण आणि आज भारतात 200 पेक्षा जास्त अधिक म्हणजे बायोगॅस प्लांट हे निसर्ग ऋण चालू आहेत. तसंच त्यांच्या निवृत्तीनंतर ते रेल्वे कमिटीचे अध्यक्ष होते आणि तुम्ही बघाल YouTubeवर तर IAS ॲस्पिरंट जे अभ्यास करतात ना, ते प्रत्येकजण काकोडकर कमिटीचा अभ्यास करतच. तर तेव्हा त्यांनी कशा पद्धतीने विचार केला की ती कमिटी स्थापन करायचं कारण असं होतं की रेल्वेचे अपघात खूप वाढले होते. तर त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या अपघातांची कारणं शोधून काढली की वेग वाढवला की मग बोगी एकमेकांवर आपटतात आणि जीवितहानी जास्त होते. पण परदेशात असं होत नाही. मग आपल्याकडे का होतं? तर त्या वेगळ्या प्रकारच्या बोगी असतात. मग आपल्याकडे आपण त्या प्रकारच्या बोगी आणल्या तर अपघात झाला तरी जीवितहानी कमी होईल. परंतु आपल्याकडे रेल्वेचं जाळं इतकं मोठं आहे की ते सगळं एका क्षणी आपण नाही करू शकत. मग त्यासाठी उपाययोजना काय करायच्या, त्याची अंमलबजावणी कशी करायची, फेज मॅनर, हेही त्यांनी सांगितलं. दुसरी इतकी साधी गोष्ट आहे ना की आपण म्हणे हे काय, पण किती एखादी व्यक्ती सखोल विचार करू शकते की लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, थ्रू ट्रेन्स, त्याच्यामध्ये टॉयलेट्स असतात आणि त्या टॉयलेट्स आर यूज्ड इव्हन माइल्ड, म्हणजे वापरतातच लोक, अर्थात वापरायला लागणारच. तर ते जे मलमूत्र रेल्वेवरच्या रुळावर पडल्यानंतर कालांतराने रेल्वेचं रूळ गंजू शकतात आणि यावर उपाय म्हणून त्यांनी टॉयलेट
चा पर्याय सुचवला. आणि आजकाल आपल्याला बऱ्याच थ्रू ट्रेन्समध्ये हे बायो टॉयलेट दिसतात. त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य असं म्हणजे ना, की सर अत्यंत सहृदय आणि कोमल हृदयी आहेत. ते कधीही कोणाला रागवले ना, तरी त्याचा अर्थ म्हणजे असा आहे, की एखाद्या व्यक्तीची चूक झाली, तर ते रागवणार नाहीत का? ते रागवतील, पण ते माणसाचं मन दुखवणार नाहीत. एकदा असं झालं, की ते विमान म्हणजे त्यांना पहाटे विमान पकडून कुठेतरी जायचं होतं आणि प्रोटोकॉलचा ऑफिसर इज सपोज टू बी अकंपनी हिम टू डू ऑल द फॉर्मॅलिटीज. पण ते आलेच नाहीत. सरांनी फोन केला घरी लँडलाईनवर. ते म्हणाले, "सर, आय एम ऑन द वे." आता घरी लँडलाईनवर केलेलं, पण ते म्हणाले, "आय एम ऑन द वे." पण सर म्हणाले, "नाही, असं होतं. कधी-कधी आपल्याला झोप लागू शकते. पण कधी रागवायचं आणि कधी नाही रागवायचं, ह्याचं त्यांच्याकडे खूप मोठं सेन्स ऑफ डिस्क्रिशन आहे." आता सगळ्यात महत्त्वाचा जो चॅप्टर आहे, म्हणजे सगळेच चॅप्टर महत्त्वाचे आहेत, पण मला असं वाटतं, की आताच्या तरुण पिढीने, की आता जे लीडर होऊ घातलेत, त्यांनी वाचावा. आणि जे सरांच्यामध्ये खूप वेगळं आहे, की लीडर, एखादी व्यक्ती लीडर असते म्हणजे काय असतं नेमकी? तर सरांची भूमिका ही नेहमीच एकत्र कुटुंबातील कर्त्या कुटुंब प्रमुखासारखी असते. अगदी सेक्शन हेड असल्यापासून ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष असताना देखील कनिष्ठ अधिकारी आणि तत्सम कर्मचाऱ्यांकडे पाहण्याची दृष्टी ह्याची साक्ष देतात, की असं आहे, की बॉसच्या भूमिकेत पालकत्वाचा अंश वाढला, की त्याच माणसात नेता दिसू लागतो. किंबहुना नेत्यामध्ये पालकत्व अधिक असावं असा सरांचा आग्रह असतो. कारण काय, तर पालकांचं कर्तव्य हे मुलांना घडवणं असतं. म्हणजे पुढची पिढी, ज्याला आपण वारसा म्हणतो, वारस म्हणतो, तो तयार करणं, हे हा आपला उद्देश असायला पाहिजे. किंबहुना तो असावा आणि अशा प्रकारच्या व्यक्ती ज्याला आपण मेंटॉर म्हणू शकतो. आणि याचा अनुभव सरांनी डॉक्टर रामण्णांच्या सहवासात घेतला होता. डॉक्टर रामण्णा नावाचा राजा हा जो चॅप्टर आहे तो प्रज्ञावंतांच्या सहवासात या सेक्शनमध्ये, तो फार वाचनीय आहे. कारण आपल्याला खूप गोष्टी कळतात, की एखादी व्यक्ती मोठी असते पण ती हाऊ ही ग्रूम्स इज ज्युनियर. तर ते वाचण्यासारखं आहे. एक बॉस आले होते सरांकडे एकदा आणि ते म्हणाले, की "मला एक्सटेन्शन पाहिजे." तर म्हणाले, "का?" "कारण माझ्यानंतर कोणीच नाही." तर सरांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला जर असं वाटत असेल, की माझ्यानंतर कोणीच नाही, तर यू हॅव फेल्ड टू ग्रूम युअर ज्युनियर्स, व्हिच इज युअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी. तर असे हे सर वेगळा विचार करतात. दुसरं असं आहे, की यशाचे लीडर म्हणजे यशाचे धनी लीडर होतात. पण अपयशाचं धनी कोण होतं? ते लीडर घेतात का आपल्याकडे की माझं चुकलं? तर सरांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना एकदाच अपयशाला सामोरं जायची वेळ आली. असं त्याला अपयश आपण म्हणू शकत नाही, पण तरीसुद्धा ते ध्रुव अणुभट्टीचं काम संपत आलं असताना तिथे व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम आला. तेव्हा डॉक्टर अय्यंगारनी विचारलं, "हुज मिस्टेक इज धिस?" तेव्हा सर हॅड द करेज टू से, "धिस इज द मिस्टेक ऑफ अनिल काकोडकर." मला असं वाटतं, की असं कोणीही एवढ्या धाडसाने सांगणार नाही. पण ही चूक माझी आहे, कारण मी लीडर होतो. मग हाताखालच्या लोकांनी जरी चूक केलेली असली तरी त्याची जबाबदारी घेण्याचं नैतिक धैर्य त्यांच्याकडे आहे. दुसरा एक किस्सा आहे, जरी वेळ झाला असला तरी मी जरा पटकन सांगते, की डॉक्टर सेठनांचा एक किस्सा आहे, की ध्रुव अणुभट्टीच्या डिझाईनच्या वेळेस काही मतभेद होते, की सरांचं म्हणणं होतं, की आपण अमुक एक गोष्ट अमुक प्रकारे करावी आणि त्यांच्या वरिष्ठांचं म्हणणं होतं, नाही अशा प्रकारे करावी. तर सरांचं म्हणणं होतं, की तुम्ही सांगताय त्याला पैसे खूप लागतील, मी सांगतो त्याला आपल्याला बुद्धिसंपदा लागेल आणि वी हॅव द कॅपेबिलिटी. आणि तो वाद इतका चिघळला, की शेवटी एक दिवस सरांचे बॉस हे डॉक्टर सेठना, तेव्हा चेअरमन होते, त्यांना भेटायला गेले. डॉक्टर सेठना भयंकर चिडले होते. त्यांनी आधी विचारलं, "काकोडकर, व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ?" तेवढ्यात कॉफी आली. तर सर अर्थात म्हणाले, की "मला नको, पण एवढं आपल्याला अपमानाने बोलवल्यावर कोण कॉफी पिणार?" तर त्यांनी त्या सांगितलं माणसाला, "पुट सम सँड इन हिज कॉफी." तर तरी सरांनी शांतपणे सांगितलं, "गिव्ह मी अनइंटरप्टेड 15 मिनिट्स. आय विल एक्सप्लेन व्हाय आय से सो." आणि त्यांनी सायंटिफिकली डॉक्टर सेठनांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नंतर सांगितलं, "धिस इज अ सिंपल अरिथमॅटिक." म्हणले, "हाऊ?" तर ते म्हणाले, त्यांनी एका असं एक एन्व्हलप असेल काहीतरी त्याच्यावर करून दाखवलं. सेठनांनी ते बघितलं आणि ते म्हणाले, "बेटा तू एक डेसिमल खा गया." तर सर म्हणाले, "नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करून घ्या." आणि हे सगळं होत असताना डॉक्टर सेठनांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आणि ते भयंकर संतापले आणि त्यांनी असं मूठ डावली, की "हू आर दिस पीपल हू आर गिव्हिंग मी फॉल्स इन्फॉर्मेशन?" त्यांना भयंकर राग आला आणि नंतर जे झालं ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सरांची माफी मागितली. ही अपोलोजाइज्ड. तर ते मी असं लिहिलंय, ते वाचून दाखवते. डॉक्टर काकोडकर यांचे म्हणणे ऐकून घेऊन "तू बरोबर आहेस, आम्ही चुकलो." हे म्हणून डॉक्टर सेठना यांनी विज्ञानाशी इमान राखले. आपण करत असलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेचा दर्जा
जर कायम टिकवायचं असेल तर नेत्याने अहंकार दूर ठेवणे आणि शास्त्रीय सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. तर असे लोक होते म्हणून, असे पूर्वसुरी होते म्हणून आज आपण हे दिवस बघतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक कनिष्ठाचे, प्रत्येक ज्युनियरची ना बलस्थानं निराळी असतात. तर स्ट्रेंथ आणि विकनेस ऑफ युअर ज्युनियर वन शुड नो, द लीडर शुड नो. आणि ते जाणून त्या ज्युनियरकडनं काम करून घेणं हे कसं बसतं आणि ज्युनियरना घडवण्याची क्षमता लीडरमध्ये असायला हवी. त्याचबरोबर आपल्या ज्युनियरमधलं कोण गरुड भरारी घेऊ शकेल हे ओळखता आलं पाहिजे. या बाबतीत डॉक्टर रामण्णा रत्नपारखी होते. हे चरित्र सरांचं असलं तरी त्यांच्या या प्रवासात आपल्याला अणुऊर्जा आयोगाच्या प्रवासाची झलक दिसते. डॉक्टर होमी भाभांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष होण्यासाठी डॉक्टर सेठना, डॉक्टर रामण्णा आणि इतरही अनेकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आपल्याला आज दिसत आहे. हा वारसा पुढे चालू राहण्यासाठी नवीन पिढीवर त्या दृष्टीने संस्कार होणे आवश्यक आहे. म्हणूनच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा लाभ नवीन रुजू होणाऱ्या ट्रेनींना द्यावा, याबाबत सर आग्रही असतात. आणि आपल्या ते किती बिझी होते चेअरमन असताना हे काही मी सांगायची गरज नाही, पण तरी सुद्धा ते वेळात वेळ काढून ट्रेनींना शिकवायला जात असत. आता भारताने जो अमेरिकेबरोबर 1-2-3 करार केला तो सगळ्यांना परिचितच आहे. त्यासंबंधी मी एक पूर्ण सेक्शन लिहिलेलं आहे, पण एक 2-4 वाक्य सांगते की आपल्या देशात असलेल्या युरेनियमचा तुटवडा, ज्यामुळे आपल्याला अमेरिकेकडून युरेनियम विकत घेण्याची गरज होती, त्या खरेदी विक्रीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नियम असतात. त्या संबंधित अनेक घटना, सरांवर असलेले प्रेशर, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या विरोधात खरं म्हणजे आपल्या देशाचे हित अबाधित राहण्यावर सर कसे ठाम राहिले आणि मग हा करार कसा पूर्णत्वाला गेला, हे सगळं 1-2-3 वखऱ्या सेक्शनमध्ये ते वाचताना अंगावर रोमांच उभे राहू शकतात. म्हणजे कणखरपणा, निस्पृह वृत्ती आणि देशप्रेम म्हणजे काय ह्याचा अर्थ उलगडू शकतो. आणि ते आपले सर परदेशात एवढे फेमस झालेले की जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बुश आले आणि त्यांची ओळख करून दिली तेव्हा ते म्हणाले, ओ यू आर मिस्टर काकोडकर. जे एवढं असं त्यांचा पण दबदबा होता. या संपूर्ण प्रक्रियेकडे बघितले की अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांवरील जबाबदारीची कल्पना येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा, संस्थेचा दबदबा राखायचा, आपला कार्यक्रम उत्तम रीतीने चालवायचा, हे किती अवघड काम आहे याची पदोपदी जाणीव होते. 1-2-3 कराराच्या संपूर्ण प्रक्रियेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे सरांच्या पाठीशी ठाम उभे होते. देशाच्या पंतप्रधानांचा पाठिंबा असल्यानेच 1977 साली आपल्या माननीय इंदिराजी पंतप्रधान होत्या आणि 98 साली अटलजी पंतप्रधान असताना भारत अणुचाचणी करू शकला. सरांचा माननीय डॉक्टर मनमोहन सिंग, माननीय अटलजी या 2 पंतप्रधानांशी दीर्घकाळ संबंध आला, तर श्री देवेगौडा यांच्याशी अल्पकाळ संबंध आला. या संबंधीच्या काही आठवणी या चरित्रात वाचकांना नक्कीच म्हणजे वाचायला आवडतील. आता असं आहे की पोखरणबद्दल माझं मत असं आहे की लोकांनी हे चरित्रातच वाचावं, त्याबद्दल मी काही माहिती सांगत नाही. इतक्या उच्च पदावर एखादी व्यक्ती असली तरी सुद्धा शेवटी ती नोकरी असल्यानंतर निवृत्ती येतेच. अतिउच्च पदावरून निवृत्त होणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक बदल होतो. सत्ता, पद, अधिकार आणि त्यामुळे मिळत असलेला मान हे सगळं बदलतं. इथे तर घरही बदलावं लागतं. सरांच्या निवृत्तीकडे पाहण्याचा सरांचा दृष्टिकोन, मलबार हिल ते ठाणे हा त्यांचा बदललेला पत्ता, त्याबद्दलचे सरांचे विचार याविषयी मी सविस्तर पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्ही सांगा, मलबार हिल सारख्या ठिकाणी 11व्या मजल्यावर 3000 स्क्वेअर फीटचे 2 मजले, म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही. मी ते घर बघितले एकदा दोनदा का होईना, पण मला असं वाटलं अरे हे काय असं. अगदी निर्मोही आणि निर्लेप वृत्ती असली की या बदलाचा फरकच पडत नाही हे जाणवतं. मला आजी एकदा काय म्हणाल्या होत्या त्यांच्या त्या मलबारीच्या घरामध्ये. म्हटलं काय आजी तुमचं काय घर आहे हे एवढं मोठं. तर त्या स्पष्ट वक्त्या होत्या. त्या म्हणाल्या हे घर आमचं नाही, हे सरकारने माझ्या मुलाला काही कालावधीसाठी राहायला दिलेलं आहे. निवृत्तीनंतर, त्या मुलाच्या निवृत्तीनंतर आम्ही आमच्या घरी ठाण्याला राहायला जाणार. इतकी निर्लेप आणि निर्मोही वृत्ती आई आणि मूल दोघांच्याही मध्ये होती. आणि सरांच्या मते निवृत्ती काय, तर निवृत्ती म्हणजे कामातील बदल. आपल्याला आवडणाऱ्या कामात म्हणजे शिक्षण आणि थोरियमवरील संशोधन ह्यात सर अगदी अगदी व्यस्त, म्हणजे खूप बिझी आहेत. एक किस्सा आहे, तुम्ही नंतर सांगते. निवृत्तीनंतर न बदलणारी गोष्ट म्हणजे कनिष्ठांच्या मनातील वरिष्ठांच्या बद्दलच्या भावना. तुम्ही नंतर सांगते, जरा आजगावकर मला तुम्ही सांगा, कारण
थोडा वेळ असं वाटतंय. सरांचा यशाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे? त्यांना आयुष्यात उदंड मानमरातब मिळाले. देशात आणि परदेशातही त्यांचा दबदबा आहे. त्यांना 3 पद्म पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र आणि गोमंतक भूषणाचे ते मानकरी आहेत. याशिवाय त्यांना कितीतरी मानद डॉक्टरेट आणि पुरस्कार मिळाले. पण सरांचे पाय जमिनीवरच आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. ते म्हणतात यश हे कधीच एकट्याचं नसतं, ते सांघिक असतं. त्या संघाचे तुम्ही नेते असलात तरी ते यश तुमच्या एकट्याचं नसतं, ह्यावर ते ठाम आहेत. त्याहून पुढे जाऊन ते असं म्हणतात की आज आपण जे काही आहोत त्यात आपण कुठे जन्मलो, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, कुठल्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव आहे, या साऱ्या गोष्टींचा फार मोठा वाटा असतो. मग जर यश मिळाले तर ते एकट्याचे कसे? अशा निर्मोही माणसाचे आयुष्य म्हणजे निव्वळ कर्मयोग बनते. शेवटचा सेक्शन आहे तो सुहृद. त्याच्यामध्ये सरांचे मित्र, म्हणजे सरांची आई, त्यांचं म्हणजे सुयशा ताई, मिसेस काकोडकर, सुयशा असं मी त्यांना म्हणते. तर त्यांच्याबद्दल अगदी सविस्तर लिहिलंय आणि मला म्हणजे तो लिहिताना फार आनंद झाला, कारण आपली ओळखही होती आणि त्यानिमित्ताने असं सगळं छान झालं ते. सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, की आपण कितीही मोठे असलो तरी आपल्या पदाची झूल घराच्या उंबरठ्याबाहेर उतरवून आत प्रवेश करणारी व्यक्ती कुटुंबवत्सलच असते. ह्याचा साक्षात्कार झाला. सरांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईचं जसं खूप मोठं योगदान आहे, तसंच त्यांच्या पत्नीची साथही अनमोल आहे. त्यांनी कधीही त्यांना कुठल्याही गोष्टीत अडवलं नाही किंवा त्या शी इज ऑलवेज विथ हिम. अगदी म्हणजे त्यांच्या नावाच्या अर्थासह सुयशा, कायम यश असं. अनिल काकोडकर, ते पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर या सरांच्या प्रवासाकडे पाहिलं की आपल्याला थक्क व्हायला होतं. मी हे वाक्य ऍक्च्युली मी सरांचं चरित्र लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा हे लिहिलं. ते कसं काय लिहिलं गेलंय मला माहिती नाही, पण हे मला फार आवडतं, ते मी वाचून दाखवते. एखाद्याला तो बघ सूर्य असं सूर्याकडे बघत सांगत असताना आपले स्वतःचे डोळे एका क्षणातच त्या तेजाने दिपून जातात. नकळत आपण अक्षरशः नतमस्तक होतो. वारंवार प्रयत्न करून बघितल्यावर मग जाणीव होते ती सूर्याच्या प्रखर तेजाची. डॉक्टर काकोडकर या प्रखर बुद्धिमान अणुशास्त्रज्ञाच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिल्यास अगदी हाच अनुभव येतो. वारंवार प्रयत्न केल्यावर मला जे थोडेफार उमगले ते सांगण्यासाठीचा हा शब्द प्रपंच. थँक्यू. आणि एक गोष्ट सांगते की मला सरांचा खूप सहवास लाभला. याच्यात आणखीन आता थोडंसं आभार प्रदर्शनाच्या बद्दल 1 मिनिट बोलते की हे सगळं मी करू शकले ह्याचं एक अगदी महत्त्वाचं कारण की सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास. अर्थात पाटकरांच्या बद्दल तर मी बोललेच आहे की त्यांनी माझ्या हातात लेखणी सोपवली. माझा भाऊ चंदू हा मला भरभक्कम आधार आहे ह्याची मला खात्री होती. पण सर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी माझ्यावर केलेली माया, त्याला शास्त्रीय भाषेत आपण पिग्मॅलियन इफेक्ट असं म्हणतो, तर त्यामुळे हे सहज शक्य झालं. हे चरित्र लेखन करताना मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या. माझा भाऊ चंदू खूप आजारी होता, माझ्या आईला कॅन्सर झाला आणि त्या काळात 6-7 महिने मी काही काम करू शकले नाही. पण त्या काळात सरांनी मला सतत मानसिक आधार दिला. मला खूप गिल्ट यायचं की सर तुम्ही एवढा वेळ देता. कारण असं आहे की तुम्ही जर त्यांना जाहीर कार्यक्रमात बघितलं तर सरांची 1-1 मिनिटं बोलायला लोक तरसत असतात. आणि मी सरांकडे जायचे तेव्हा सकाळी 10 ते साधारणपणे दुपारी 1:30-2 पर्यंत सर माझ्याशी बोलत असायचे. अनेक वेळा त्यांना फोन यायचे तेव्हा ते फोनवर सांगायचे की आय एम इन द मिडल ऑफ द डिस्कशन, आय कॅनॉट टॉक टू यू. त्यामुळे माझ्यावर एक वेगळ्या प्रकारची नैतिक जबाबदारी होती असं मला वाटलं की सरांनी सांगितलेलं सगळं मी व्यवस्थित नीट लिहायला पाहिजे. आणि असं करत ते शेवटी काय म्हणतात ते चरित्र संपन्न झालं. आणि ह्या चरित्राचा अर्थात माझ्या कुटुंबियांनी, नवऱ्यानी, मुलांनी, माझ्या आईनी, माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला खूप ह्या काळात आधार दिला. आणि ह्या चरित्राचं प्रकाशन समारंभ हा सरांच्या कीर्तीला शोभेल असाच अगदी आगळा वेगळा वेगळा सोहळा झाला. की कल्पना करा, पुस्तक प्रकाशनाचा सोहळा गडकरी रंगायतनमध्ये करून गडकरी रंगायतन पूर्ण भरणं ही काय गोष्ट आहे. हे सरांवर असलेलं लोकांचं विलक्षण प्रेम ह्याचीच ती प्रचिती होती, असं एवढं मी सांगते. आणि आता मला असं वाटतं मी थांबते. तुमची परवानगी असेल तर तो एक किस्सा सांगू का जो मी म्हणाले तो? हो हो ठीक नक्कीच. आहे. हां, काय झालं की सरांना जेव्हा महाराष्ट्र भूषण मिळालं तर तेव्हा तो कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियाला होता आणि मी जाणार होते सरांच्या कुटुंबाबरोबर. पण मी तेव्हा VRCत नोकरी करत होते.
म्हणून मग त्यांच्या बहिणींनी आणि मी असं ठरवलं की मी गेटवेला भेटणार आणि मग त्यांच्याबरोबर जाणार, कारण मला तशी एंट्री मिळाली नसती ना, कारण म्हणून. तर मी BRCत असल्यामुळे माझ्याकडे माझं कार्ड होतं, BRCचं आय कार्ड. तर मला तिथे थांबायला दिलं गेटजवळच. 6 वाजता ऑफिस सुटल्यावर लोक घरी गेले सगळे. बरेच लोक ओळखीचे भेटले, अरे तू कशाला आली काय. आणि थोड्या वेळाने ना मला रस्ता झाडण्याचा आवाज आला. तर मी बघितलं तर 2 माणसं स्वीपर ते रस्ता झाडत होते. तर मला असं कुतूहल होतं की त्या कुतूहलामुळेच मी एवढे सगळे सरांना प्रश्न विचारून लिहू शकले. तर ते कुतूहल तिकडेही जागृत झालं. आणि मी त्या 2 माणसांना जाऊन विचारलं, अरे तुम्ही काय करते आता, कुठे झाडताय रस्ता. तर ते म्हणले, तुम्हाला माहित नाही का. म्हटलं काय. म्हणजे आमच्या सरांना आज अवॉर्ड आहे. ते तिथे कार्यक्रम आहे ना, तिथे आमच्या सरांना अवॉर्ड आहे. आमच्या सरांची गाडी इथून जाणार आहे आणि तो रस्ता स्वच्छ असावा म्हणून आम्ही रस्ता तो झाडला. कार्यक्रम गेटवेला होता आणि ओवायटीच्या गेटवेला होता. हा. आणि म्हणजे मला असं वाटतं की ह्या अवॉर्डचं मोलच नाहीये अगदी. आणि त्या सगळ्या घटनेची मी एकमेव साक्षीदार आहे, म्हणून मी अगदी ऑथेंटिकपणे सांगू शकते. दुसरी गोष्ट, माझं सगळं लिहून झाल्यानंतर सरांनी माझं लिखाण PhDचा थिसिस जसा एखादा गाईड तपासतो ना, त्याप्रमाणे वाचलं. आणि म्हणजे रिॲक्टर रिपेअर, अणुभट्टीची दुरुस्ती हा चॅप्टर होता. त्याच्यात तर खूपच चुका होत्या, कारण माझा तो विषय नाही. पण सरांनी ते अगदी शांतपणे सगळ्या गोष्टी रिपेअर म्हणजे करेक्ट केल्या. आणि त्याच्याबद्दल म्हणजे मी सरांच्या ऋणातच राहू शकते. मी काही त्यांना थँक्यू वगैरे नाही म्हणू शकत. चंदूनी एडिट केलं आणि त्याच्यानंतर सरांच्या बहिणीनी, सुषमाताईंनी, म्हणजे आत्ता डॉक्टर जान्हवी गांगल, तर त्यांनी सुद्धा अगदी डोळ्यात बारकाईने तेल घालून बघितलं. नंतर डॉक्टर फोंडक्यांनी याला प्रस्तावना लिहिली. त्यांनी मला काही मोलाचा सल्ला दिला. तर तेही मी जरा अर्थातच त्यांच्या सूचनांचा मी स्वीकार करून त्याप्रमाणे काही छोटे मोठे बदल केले आणि अखेर हे चरित्र संपन्न झालं. ग्रेट, मस्तच, छानच. आम्हाला ऍक्च्युली अणु कराराबद्दल पण थोडस तुम्ही सांगितलं तर आवडेल. मी तुम्हाला सांगू का काय माहितीये का, त्याच्यात खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. लिहिताना आपण खूप काळजीपूर्वक लिहितो, शब्दयोजना अचूक करतो आणि नॅशनल इंटरनॅशनल अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळे माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे पुस्तकात चरित्रात वाचा. कारण आपण जेव्हा एका पब्लिक प्लॅटफॉर्मवरनं बोलतो तेव्हा आपण अचूक बोलणं अपेक्षित असतं आणि तसं कदाचित नाही होऊ शकणार. म्हणून माय पर्सनल रिक्वेस्ट टू यू की तुम्ही हे मुळात पुस्तकातच वाचा. हे विपर्यास होऊ नये आपल्या बोलण्याचा कुठल्याही. बरोबर. खूपच मला छान. असं वाटतं की हे झाल्यानंतर जर का म्हणजे काही म्हणजे काही लोकांनी पुस्तक परत वाचलं किंवा नवीन घेऊन वाचलं तर खरं त्याचं म्हणजे काय म्हणतात ते सार्थक होईल. आणि तरुण नेत्यांनी आपण चांगले लीडर होण्यासाठी काही गोष्टी अंगीकारल्या तर दॅट विल बी रिअल गुड थिंग. नक्कीच. एक प्रतिक्रिया आली आहे. मॅडम, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. खूप छान विश्लेषण केलं. किस्से आठवणी अप्रतिम आहेत. मनीषा चव्हाण मॅडम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हो, म्हणजे मी माझ्या भाषणात सांगितलं होतं की मी खूप श्रीमंत आहे. नक्कीच. की सरांचा इतका सहवास लाभला आणि मला नेहमी असं वाटतं की सर जर मला 20 वर्षापूर्वी भेटले असते तर मे बी आय वुड हॅव बीन अ व्हेरी डिफरंट एम्प्लॉई. आणि असं आहे की सरांचा सहवास प्रत्येकाला असा लाभू शकत नाही, पण तो त्यांचा विचारांचा सहवास लाभू शकतो, म्हणून चरित्र वाचायचं. की प्रत्यक्ष सहवास नाहीच लाभू शकत ना, पण विचार असतात. आणि आम्ही मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कर आहे, म्हणून मी मेडिकलच्या भाषेत सांगते की आपण म्हणतो की आजार कंटेजियस असतात, डिसीजेस आर कंटेजियस, पण त्याच्याही पेक्षा विचार, भावना आणि वर्तन हे पण तितकंच संसर्गजन्य असतं. म्हणून आपले पूर्वज काय सांगायचे, सुसंगती सदा घडो, की आपल्याला संगत चांगली हवी. म्हणून ती संगत चांगली असण्यासाठी आपण चांगल्या विचारांचे चरित्र ग्रंथ किंवा चांगल्या विचारांचे ग्रंथ वाचन करणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, तुम्हाला कॉम्प्लिमेंट. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या तऱ्हेने हे मांडलं. दुसरी गोष्ट की त्यांनी कशी माणसं घडवली हे तुम्ही आत्ता जे उत्तर दिलं याच्यावरनं कळतं की तुम्ही काय सांगितलं की पब्लिक प्लॅटफॉर्मवरनं आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते अचूक बोललं पाहिजे. तो हो, पहिली गोष्ट तुम्ही किती ऍब्सॉर्ब केलंय हे त्याच्यावरनं कळतं आणि ते किती ग्रेट होते हे कळतंय. थँक्यू. थँक्यू. आणि मुख्य म्हणजे या चरित्रातून
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची जडणघडण कशी झाली आणि त्यातून आपल्याला किती लोकांना शिकता येईल हे त्यातून जाणवतं, की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की ध्येयावर लक्ष केंद्रित करताना सगळी प्रलोभनं दूर ठेवावीत हे जे आजींनी त्यांना शिकवलं आणि ते त्यांनी अजूनपर्यंत ते पाळत आहेत. हे सर्वांनी किती ते आत्मसात केलं पाहिजे. तिथपासून ते तुम्ही जसं सांगितलं की एखाद्या उच्च पदावर कार्य करत असताना त्या ऑफिसच्या संसाधनाचा स्वतःसाठी उपयोग न करणं आणि हे त्यांच्या वर्तनातून त्यांच्या ज्युनियर्स किंवा त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व लोकांपर्यंत झिरपणं हे किती महत्वाचं आहे आणि त्यातून त्यांच्या वर्तनातूनच ते झालं. आणि हे तुम्ही जो किस्सा सांगितलात की ते रस्ता झाडत होते आणि ते कारण सरांचा सत्कार होणार आहे आणि सर या रस्त्यावरून जाणार आहेत हे म्हणजे याच्याशिवाय दुसरी काही कॉम्प्लिमेंटच असू शकत नाही. म्हणजे हे बघा दोन टोकं आहेत की ॲट द टॉप आणि जे स्वीपर होते दे आर द एंड म्हणजे ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड. पण त्यांना सुद्धा आपल्या बॉसच्या निवृत्तीनंतर एवढा आदर वाटणं, दिस हॅज टू बी अर्न्ड, इट कॅनॉट बी डिमांडेड. खरंय खरंय एकदम खरंय. आणि खूपच म्हणजे त्यांची निर्मोही वृत्ती, त्यांचा अभ्यास हे सगळंच तुम्ही उलगडून सांगितलं. मी शुभानंद आजगावकर यांना विनंती करतो की रसिक वाचक मंचातर्फे पण मी आपले जरा एक बोलू का? सॉरी टू इंटरप्ट. पण मला असं वाटतं की शुभानंद असगावकरांना सुद्धा सरांचा खूप चांगला परिचय आहे आणि सरांच्या साधेपणाबद्दल किंवा एकंदरीत त्यांच्या ह्युमिलिटीबद्दल मला असं वाटतं त्यांनी पण काहीतरी जरा बोलावं. हो त्यांना तेच विनंती करतोय की त्यांनी त्याबद्दल बोलावं. तुम्ही सांगायच्या आधी मी एक सांगू का? जरा तुम्ही 1 मिनिटात विचार करा की माणसं साधी कशी असतात आणि हाऊ इट पर्कोलेट्स इन द फॅमिली ऑल्सो. तर त्याच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगते की काकोडकर सरांच्या बहिणीची दोन्ही मुलं म्हणजे डॉक्टर जान्हवी गांगलांची दोन्ही मुलं मुंबई IITत शिकली आणि ती दोन्ही मुलं म्हणजे ऑलिम्पियाडच्या ट्रेनिंगसाठी होमी बाबा सेंटरमध्ये जात असत. त्यांना अणुशक्ती नगरचा कोपरा आणि कोपरा माहिती होता. तर बरोबरची मुलं विचारायची, हाऊ डू यू नो, तेरे को कैसा मालूम है इधर है, तू तो थाना में रहता है. पण त्या दोन्ही मुलांनी कधी सांगितलं नाही की आमचा मामा डायरेक्टर आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे सरांचा नातू अनिश, तो पण मुंबई IITत शिकला. पण त्यांनीही कधीही माझे आजोबा कोण हे सांगितलं नव्हतं. पण एकदा अनिश आजारी पडला आणि शेवटी दुधावरची साय, त्यामुळे आजी आजोबा ताबडतोब नातवाला बघायला गेले आणि सरांचं येणं हे लपून राहूच शकत नाही कारण पोलीस असतात बरोबर. तेव्हा सगळ्यांना कळलं की ह्याचे आजोबा कोण आहेत. त्यामुळे जे काही आपल्याला मिळवायचंय ते फक्त आणि फक्त आपल्या कर्तृत्वावर हा जो आजीनी संस्कार केलाय तो पुढच्या पिढीतही छान झिरपलाय आणि सगळ्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आणि हे सरांचं आणि आजींचं यश आहे अगदी वैयक्तिक पातळीवरचं. आजगावकर, हा सॉरी तुम्हाला सांगायला. नाही नाही नाही, काही हरकत काही नाही. अ, नाही म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे सरांचं संपूर्ण म्हणजे जीवनपट उलगडून दाखवलात आणि एक माणूस किती किती गोष्टी असू शकतात. अर्थशास्त्र आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण माहिती आहे, आंतरराष्ट्रीय समाजकारण माहिती आहे, अर्थकारण माहिती आहे, कायदा माहिती आहे. त्यापासून ते आपल्या लोकांच्या बरोबर काम करताना त्यांना HR म्हणतो आपण, HRचा हेड असतोय त्याप्रमाणे तिथे कसा विचार करायला पाहिजे, देशासाठी कसा विचार करायला पाहिजे आणि एखादा एंटरप्रिन्युअर म्हणजे मी या कंपनीचा मालक आहे अशा पद्धतीने कसा विचार केला पाहिजे. शेवटी टॅक्सपेअरचा पैसा म्हणजे आमचाच पैसा, हा आमचा पैसा आम्हाला नाही मिळणार त्याचे बेनिफिट तर कोणाला मिळणार याच्यासाठी विचार करायला पाहिजे. अशा प्रत्येक म्हणजे कुठल्या गोष्टी अशी राहिली नाही की त्यांनी त्यांचं म्हणजे ज्ञान कक्षेतल्या कुठल्या गोष्टी याच्यात राहिल्या असतील असं मला वाटत नाही सरांच्याकडे बघून. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे मगाचपासून मी ऐकतोय तसं मला अर्थात मी त्यांना बऱ्याच म्हणजे ओळखतो चांगल्यापैकी, त्यांच्या घरी अनेकदा गेलोय. तर मला आज त्यांच्याकडे बघताना असं वाटतं की मी विचार करत होतो की 18 अध्यायातला कुठला अध्याय असा आहे की ज्याच्यात सर बसत नाही. तर जवळपास प्रत्येक अध्यायात ते बसत होते. तर कुठला अध्याय असा राहिला की काय, कुठले श्लोक राहिले की काय असं मला वाटत होतं. म्हणजे अर्थात माझी काय भगवद्गीता पाठ नाही पण जेवढी माहिती आहे त्याच्यावरनं कळत होतं की काही असं राहिलंच नाही. प्रत्येक अध्यायातलं काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडलेलंच आहे. तर असे सगळे एखाद्या माणसाची आणि करायला तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही हे सगळं त्याचं पुस्तक रूपाने आणलं, त्यांच्यामध्ये काही नाही असं नाही.
प्रत्येक गोष्ट अगदी त्यांचं ते सहृदयता त्यांची एक शास्त्रज्ञ एवढ्या वरच्या लेवलचं जाणं ते अर्थात त्यांना पण तसं मिळालं की होय आमचं चुकलं तुम्ही बरोबर आहात असं सांगणारे सेटना त्यांना मिळाले. पण त्याच्यानंतर तो लगेच त्याच्यातनं माणसांना काही वेळेला गर्व होतो. ते न करता त्यांनी आपल्याकडेच ते सुरू केलं की काही चूक झाली तर ते आपल्यावर घ्यायची, इतरांवरती नाही. हे जे लिडरशिप म्हणजे चांगले गुण कसे पिकअप करत राहायचे म्हणजे असं प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करत असाल, विशेषतः तरुण माणसं किंवा आता मध्यम मिडल मॅनेजमेंटमध्ये काम करणारे अनेक जण आज या व्यासपीठावर असतील, तर ह्या सगळ्या लोकांवरती जे ऐकत असतील त्या सगळ्यांसाठी कळेल की ज्या ज्या क्षेत्रात सगळेच काही ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष नाही होऊ शकणार, पण जे जे काही आपण काम करतोय तिथे तिथे जर आपण ह्यातले काही गुण 50%, 60%, 70% जरी वापरले तरी आपण एक चांगला माणूस होऊ शकतो, चांगला लीडर होऊ शकतो. हा आज या सगळ्या तुमच्या पुस्तकाचं जे तुम्ही सांगितलं त्याचा चांगला परिणाम हा होईल असं मला तरी वाटतं. पण तुम्ही म्हणालात तसं खरं तर खूप अशा गोष्टी आहेत, पण मी एक गोष्ट अगदी छोटीशी आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं त्या 2 माणसांचं, तर त्यांना आमचे सर इथनं जाणार आहेत म्हणून ते काम करतच होते. म्हणजे त्याच्यात ती तर आहेत, त्याच्यावर शंकाच नाही. पण असं प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणारा माणूस आहे तो रस्ता पण परफेक्ट असला पाहिजे जाण्यासाठी. ही त्यांच्यात जे गेलेलं होतं की अरे तो स्वच्छ दिसला पाहिजे रस्ता. म्हणजे आपलं काम आहे स्वच्छता ठेवणं, हे माझं परफेक्ट झालं पाहिजे. हे पण त्यांच्याकडे ते आपोआप बिंबवलं गेलं होतं. हा पण त्यातला एक भाग आहे. असं एक गोष्ट आहे की एका ठिकाणी आम्ही गेलो होतो म्हणजे सरांबरोबर मी होतो, डॉक्टर गांगल होते, एका कामासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती जायचं होतं. तर आम्ही तिथे त्या लिफ्टसाठी गेलो. तर त्या लिफ्टमध्ये गेल्यानंतर त्या लिफ्टवाल्याने लाईनीत या लाईनीत या म्हणून आमच्या सगळ्यांच्या अंगावरती तो ओरडतात तसे ते ओरडले. त्यांना ओरडले म्हणजे त्यांची ती पद्धतच असते. तर आम्ही सर होते पण सर सगळ्यात पुढे, त्यांच्या मागे डॉक्टर गांगल, त्यांच्या मागे मी आणि आणखी एक सदग्रस्त होते. आम्ही चौघजण लाईनीत उभे राहिलो. आता सरांनी काही सांगितलं नाही, काही नाही, काही नाही. आम्ही सगळे लाईनीत उभे राहिलो. ते आम्हाला लिफ्टमधनं एक एक सोडणार होते. तेवढ्यात मला वाटतं बाहेरून त्यांच्या मागे बरोबर जे पोलीस असतात त्यांच्यापैकी कोणी त्या सिक्युरिटीवाल्याला खूण केली किंवा काय माहिती नाही, पण अचानक कुठून तरी तीरासारखा तो सिक्युरिटीचा इंचार्ज धावत आला आणि म्हणाला सर सर तुम्ही या बदला आणि मग आम्हाला दुसरी लिफ्ट दिली. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना काही फरक नव्हता पडला की आपण दुसरीकडे नेलंय त्यामुळे, म्हणजे इथे उभं राहायला सांगितलं त्यातही त्यांना फार काही वाटलं नव्हतं. काय ठीक आहे, नियम आहे सगळ्यांसाठी, आपण पण उभं राहूया. म्हणजे ही जर साधेपण आहे, दुसरं कोणी असतं तर म्हणालं असतं हे काय हे आहे किंवा कोणी सांगणार. त्यांच्यामुळे आम्ही तिथे शांत उभे राहिलो. नंतर त्यांना मोठेपणा देऊन बाजूने नेलं, त्याचाही त्यांना काही फरक नव्हता पडला. स्थितप्रज्ञता म्हणतात ना, तशी ती मला त्या क्षणाला ती जाणवली की चांगल्याचं पण तसंच आणि ह्याचं पण जे होईल ते, ह्याच्यामध्ये काही फरक नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी आज तेवढ्यावरच थांबतो आणि तुमचे खरोखर मनपूर्वक आभार. मी फक्त हे आणि इंग्लिश आपल्या पुस्तक दाखवू का? कोणीतरी विचारत एक होतं मिनिट की माझं पूर्ण हो पूर्ण सॉरी करतो सॉरी आणि मग सॉरी. आणि त्याच्यानंतर त्यामुळे या सगळ्यांचे आभार. आम्ही आज काय होतं आमच्या समूहावरती आम्ही बरेच जण लोक आहेत, पण त्यांना संधी द्यायला आम्हाला आवडतं. तर आमचे भूषण नेहमी म्हणतात अनेकांना संधी दिली पाहिजे आणि आजच्यासाठी तुमचं ओळख करून देण्याचं काम आमच्या गांगल वहिनींनी केलं, जानवी गांगलनी केलं. कारण त्या तुमचे एक तर मैत्रिणी आहेत आणि या सगळ्या पुस्तकाची त्यांना पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांचेही आभार की त्यांनी इथे पुस्तकाचा परिचय करून दिला. सगळे व्यासपीठावर एवढी आजच्या समोरची बरीच लोक इथे जमली आहेत, तर सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमातले माझे 2 शब्द संपवतो. मी फक्त हे इंग्लिश दाखवते की बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की हे तरुण पिढीने वाचावं म्हणून इंग्रजी भाषेत त्याचं भाषांतर करावं. तर हे इंग्रजी भाषांतर आहे. डॉक्टर अनिल काकोडकर, अ मॅन ऑफ मिशन, हे गायत्री पगडेनी भाषांतर केलंय. तर हे उपलब्ध आहे, म्हणजे ज्यांना नाही इंग्रजीतच वाचायचंय त्यांच्यासाठी. मॅडम, एकांची प्रतिक्रिया अशी आहे की इंग्लिश पुस्तक मिळते, मराठी मिळत नाहीये. ऍक्च्युली मी म्हणजे आम्ही बोललो त्याच्यासाठीच मी पाटकरांना फोन केला होता. पण आता सध्या मी आशिषला सांगणं म्हणजे मला मॉरली करेक्ट नाही वाटत आहे, कारण आशिष म्हणजे त्यांचा माझं मुलगा अरविंद आशिष म्हणजे पाटकरांचा त्यांचा मुलगा, पाटकरांचा मुलगा आशिष. तर मी त्याला सांगितलं होतं की कदाचित ठाण्यातले काही रसिक वाचक जातील मॅजेस्टिकमध्ये, तर तू जस्ट चेक कर की आहे की नाही. तर तो म्हणाला होता पण दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच रात्री पाटकर गेले. त्यामुळे आता मी त्याला सांगणं मला मॉरली करेक्ट नाही वाटत. तुम्ही लवकरच त्याच्याशी पण करीन संपर्क योग्य वेळेस. 15 दिवस झाल्यानंतर करू शकता तुम्ही. हो हो नक्की. 15 दिवस हो झाल्यानंतर करू चालेल. शकता. थँक्यू. मॅडम, तुम्ही जे सांगितलं की नेतृत्व करणाऱ्याकडे पॅरेंटिंग किंवा पॅरेंटचे गुण असावेत, म्हणजे तो त्याच्या सर्व
त्या संस्थेच्या बरोबरच्या लोकांना किंवा त्यांच्या कनिष्ठ लोकांना तो एक परिवार म्हणून तो घेऊन जात असला पाहिजे, आणि तेच डॉक्टर अनिल काकोडकरांनी केलं. हे खूप मोठा विचार आहे. म्हणजे बॉस होणं सोपं आहे, पण पॅरेंट होणं अवघड आहे. कारण बॉसचं काम म्हणजे बरेच वेळेला असं आपण बघतो की बॉस चुका दाखवतात आणि मग म्हणजे बॉसचं काम फक्त अप्रेझल घेणं किंवा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहिणं असं नसतं. तर जेव्हा ते पालक होतात तेव्हा घडवणं हा काम म्हणजे उद्देश असू शकतो. तर देर इज अ डिफरन्स बॉस आणि लीडर आणि बॉस आणि मेंटॉर. करेक्ट. बरोबर. आणि सरांच्या निवृत्तीच्या वेळेस हे असं झालं की सर म्हणाले की माझ्यानंतर कोण हा प्रश्नच येणार नाही, कारण आय हॅव ग्रूम ॲटलिस्ट ते 3-4 पीपल की म्हणजे असं नाही आहे की माझ्यानंतर कोण असा प्रश्न उद्भवणार नाही, कारण मी माझ्या ज्युनियरना व्यवस्थित ग्रूम केलेलं आहे. म्हणजे आणि हेच त्यांचं मोठं महात्माजींनी सॉरी सॉरी आणि हेच त्यांचं मोठेपण आहे असं मला वाटतं. हो. हा, बोला शुभमनजी. हा नाही म्हटलं महात्माजींनी आपल्या व्हॅल्यूज आपले जीवन तत्वज्ञान आजींना दिलं. आजीनी त्यातनं परत त्याच्यावरती आपले संस्कार करून ते सगळे जीवन तत्वज्ञान पुन्हा डॉक्टर साहेबांना दिलं, म्हणजे सरांना दिलं, आणि त्यांनी ते पूर्ण त्या आपले संबंध जीवनभर ते वागलेच तसे. प्लस आपल्यासारखी माणसं, म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांचा पीए सुद्धा त्यांच्यासारखे पेपर सगळे बंद हो. करून जायचा. हे हो. असं कसं उतरत जातं एका पुढे एका पुढे एक, हे सगळं आपल्याला सरळ सरळ दिसतं की आणि असे. ह्यांनी पण सांगितलं की तुम्ही पण बोललात 1-2-3 बद्दल मी बोलणार नाही, असं त्यांनी मला आता माझी ओळख करून दिली. हो हो, पण खरीच गोष्ट आहे, नाही होणार म्हणजे ते बोलणं योग्यही नाही कुठली गोष्ट, कारण त्याच्यामध्ये इकडे तिकडे एक शब्द झालं तर ते स्टेटमेंट होतं, आणि ते तसं बरोबर. असता कामा नये. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. मी पण मी रसिक. तुमचे आभार मानते की तुम्ही मला संधी दिली, नाही त्यामुळे नाही मला ते स्मरणरंजनाचा आनंद मिळाला आणि सरांचा वैचारिक सहवास परत लाभला. आधी तो प्रत्यक्ष लाभत होता, आता तो मला वैचारिक सहवास परत लाभला. त्यासाठी मी रसिक वाचकां तुमच्या मंचाचे अगदी मनःपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. रसिक वाचक मंचावरील कोणाला काही विचारायचं असल्यास 2 मिनिटं वेळ आहे, जरूर विचारावे. ॲक्च्युली डॉक्टर गांगल माझ्या ह्या संपूर्ण प्रवासाच्या अगदी जवळनं साक्षीदार आहेत. म्हणजे मी त्यांच्याशी बोलताना आपलं पुस्तक कसंच म्हणते, इतक्या त्या साक्षीदार आहेत. तर म्हणजे त्या काही बोलतील का? आणि त्यांनी डोळ्यात तेल घालून वाचलं होतं. हाच शब्दप्रयोग बरोबर आहे. डोळ्यात तेल घालून वाचलं होतं. ते तेल कुठनं आणलं होतं ते पण सांगा आम्हाला. हां, ते म्हणजे आम्हाला सरांचं वापरता येईल. म्हणजे सर नेहमी म्हणतात ना, इट इज नेव्हर आय, इट इज वी. तर हे संपूर्ण पुस्तक लेखनाच्या प्रवासात तर मीचे आम्ही झालो. हे सगळ्यात हा प्रवास असा झाला की मीचे आम्ही. नाही, हा संपूर्ण लेखन प्रवास मी तर खूप जवळून पाहिला. म्हणजे त्यांची म्हणजे अनिताची जी थॉट प्रोसेस होती तिथपासून मी सुरुवात करण्यापासून ते शेवटपर्यंत. पण त्याच्यात मला दाद द्यावीशी वाटते तिचं पूर्ण झोकून द्यायची वृत्ती आणि इतकं बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देऊन त्याच्यासाठी पडेल ती मेहनत घ्यायची तयारी. मग एक एक गोष्ट समजा 4 वेळा लिहायला लागली तरी चालेल. लोकांना जर भेटायला जायचं तर त्याच्यासाठी पूर्ण तयारी करणं. खूपच मेहनत घेतली आणि ती पण अशी सिस्टमॅटिकली घेतली. आणि तिचं नेहमी हे म्हणणं असायचं की नाही, सरांच्या चरित्र आहे म्हणजे मग ते असं परफेक्टच झालं पाहिजे. माझ्या दृष्टीने ते शिवधनुष्य आहे, पण ते तिने समर्थपणे पेललं. आणि त्याच्याबद्दल मी दाद पण द्यायलाच नाही. आणि मी गोपनीयतेचा एक भाग असा की म्हणजे मी जे काही रेकॉर्डिंग केलं होतं सरांच्या मुलाखती, त्यातलं एकही रेकॉर्डिंग मधलं एकही वाक्य माझ्या कुटुंबातल्या एकाही सदस्यांनी आज तगायत ऐकलेलं नाहीये. आणि ते कोणीच आता नाही माझ्या ऐकलंय. हो. कोणीच ऐकलेलं नाहीये. कारण ते नातं वेगळं, हे नातं वेगळं, हे डिमार्केशन मी स्वतः ठेवलं होतं. माझ्या नवऱ्यांनी ड्राफ्ट सुद्धा पुस्तकाचा वाचला नव्हता सरांनी ओके करेपर्यंत. आणि तो काही बोलला नाही, हे त्याचं मोठेपण आहे. हम्म. अगदी. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना वेगवेगळं काहीतरी हे नक्की देईल पुस्तक. स्टुडंटसाठी, पालकांसाठी. सगळ्यांचं. आणि आउट ऑफ बॉक्स सोल्युशन शोधणं म्हणजे किंवा जे तुम्ही म्हणालात की ते बाबा. निसर्ग रूमचं, निसर्ग हा, रूमचं. मेस बायोगॅस मधला प्लांट. मेस मधला मेस मधल्या अन्नाचं. बायोगॅस प्लांट बद्दल. येस. हा.
नाही, म्हणूनच आज मी तिला म्हटलं की 1, 2, 3 म्हणा किंवा पोखरण म्हणा, याबद्दल खूप लिहून आलेलं आहे, जे सगळ्यांनी वाचलेलं असतं. आणि जे दादानी तिला सांगितलं असेल ते सगळं पुस्तकात आलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त ती काही सांगू शकणार नाही. पण काही विषयांच्या बाबतीत काही क्षेत्रातलं त्याचं जे काय काम आहे ते जर लक्षात आणून दिलं तर लोक नक्कीच पुस्तक वाचायला आणखीन उद्युक्त होतील. पर्सनॅलिटी कळणं हेच महत्वाचं असतं. हम्म. तरुण पिढीसाठी नक्कीच उपयुक्त आहे. आणि आणि अ, म्हणूनच इंग्लिशमध्ये केलं, कारण तरुण पिढी मराठी वाचेलच असं नाही आता. म्हणून मग त्याचं सगळ्यांची डिमांड होती की इंग्लिशमध्ये असावं. नक्कीच. आणि आम्ही ते म्हणजे आम्ही असे उपक्रम करत असतो, त्यामध्ये कोणाला भेट वस्तू द्यायच्या आम्ही पुस्तकं देत असतो. तर हे पुस्तक आता ते नंबर 1 राहील. तर रसिक वाचक मंचातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण पुढचं सत्र 7 फेब्रुवारीला आहे तेव्हा भेटूया. शर्मिलाताई पटवर्धन त्यांच्या 2 पुस्तकांवर बोलणार आहेत. पुष्पा द्रविड म्हणजे राहुल द्रविड यांच्या मातोश्री यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलंय. अच्छा. आणि श्यामला भावे म्हणजे विष्णुदास भावे यांच्या पणती यांच्यावर त्यांनी स्वर सत्कार हे पुस्तक लिहिलंय. तर या 2 पुस्तकांवर त्या स्वतः बोलणार आहेत. तर आपण आता 8 फेब्रुवारीला भेटूया. धन्यवाद. एकच मिनिट. हा. खरं तर अध्यक्षांनी बोलल्यानंतर बोलायचं नसतं, ही प्रथा आहे. पण माझ्याकडे एक मेसेज आलाय म्हणून तेवढं फक्त बोलून दाखवतो. माझ्याकडे एक आलंय, मी विवेचन पूर्ण ऐकलं, खूपच छान होतं. हा एक अंकुश पराग म्हणून आहेत, अंकुश म्हणून आहेत ते, ह्याला बोरीला राहतात. तर ते अंकुश मिस्त्री त्यांचं नाव. ते बऱ्याच वेळा महाराष्ट्र टाइम्स मध्ये वगैरे लिहितात, फायनान्स वगैरे मध्ये, सीए बेसिकली, आणि फायनान्स वगैरे वरती लिहिणारे. जो त्यांनी लिहिलेलं मी पूर्ण विवेचन ऐकलं, माझे मित्र आहेत चांगले. मात्र मराठी पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध नाही, इंग्रजी आहे. तुम्हाला जर ठाणे येथे मिळाल तर तुम्ही घेऊ शकाल का माझ्यासाठी, असं मला विचारलं. मी त्याला हो म्हणतो की नाही तर माझ्याकडे मिळेल वाचायला. हा, तर ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही असं याचे पाठवून सुद्धा इंडिव्हिज्युअली पण त्याने मला लिहून पाठवले. म्हणजे काही काहींचे मला डायरेक्ट मेसेज पण येतात की जे वाचलं लोकांनी. तेवढंच सांगायचं होतं. ओके. Thank you so Bye. much. Yes. धन्यवाद. Shall we Bye. leave the meeting now? Yeah. Okay. Thank you.